नमस्कार. आज रामरक्षा या स्तोत्राचा अर्थ, मंत्र आणि त्याचे तुमच्या आरोग्याशी असलेले होणारे त्याचे परिणाम आणि भीमरूपी स्तोत्र असा विषय घेऊन आज तुमच्यासमोर मी बसलो आहे. तर रामरक्षा स्तोत्र म्हणण्याच्या अगोदर सगळ्यात सुरुवात जी ती रामरक्षा स्तोत्राची आहे की अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषी श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्ठुप छंद सीताशक्ती श्रीमत हनुमत कीलकम. इथे आपण येऊन थांबतो. काय आहे तर कीलक म्हणजे किल्ली किंवा कीलक म्हणजे खेळा, असे त्याचे दोन अर्थ आहेत. मग हा रामरक्षेतला तांत्रिक भाग आहे की ह्या स्तोत्राचे देवता कोणती आहे, या देवताचा कीलक कोण आहे, याचा ऋषी कोण आहे, याचा छंद कुठला आहे, हा सगळा तांत्रिक भाग आहे. मग सीताशक्ती असं जे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, तर आमच्या डोळ्यासमोर जी रामाबरोबर असलेली सीता येते आहे, तर ती सीता ही नाही आहे. तर ही सीता म्हणजे ती जी ऊर्जा आहे, या स्तोत्रातून निर्माण होणारी जी ताकद आहे, ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचं नाव सीता आहे. किंवा हे स्तोत्र म्हटल्यानंतर विश्वातून तुमच्याकडे येणारी जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचं नाव सीता आहे. म्हणून सीताशक्ती ही श्रीमत हनुमत कीलकम. हनुमंत ही ह्या रामरक्षा नावाच्या खजिन्याची चावी आहे, म्हणून हनुमत कीलकम. मग त्याचा विनियोग सांगितलाय पुढे. रामरक्षा स्तोत्र मंत्र जपे विनियोगा. कोणासाठी म्हणतोय आम्ही? श्री रामचंद्र प्रीत्यर्थे असं आम्ही स्तोत्र म्हणताना म्हणतो. आता ह्यातला विनियोग काय आहे, याचा कीलक काय आहे, याची शक्ती काय आहे, ह्याची आम्हाला काहीच माहिती नसल्यामुळे आम्ही आपले पटापटा नुसते म्हणत जातो. आणि मग त्यातनं जे मिळवायचं आहे ते आमच्यापर्यंत पोचत नाही. इथे मुख्य अडत आहे सगळं, की स्तोत्राचा म्हणजे असं आहे की खजिना आहे पण त्याची चावीच नाही आहे तुमच्याकडे. मग तो खजिना कसा उघडणार तुम्ही? आणि म्हणून रामरक्षा समजून घेण्यापूर्वी तुम्हाला हनुमत कीलक मिळालं पाहिजे, तर तुम्ही ते सहज उघडणार आहात. मग हे हनुमत कीलक म्हणजे ही जी चावी आहे, तुम्ही तुमच्यासमोर डोळ्यासमोर जी काही धातूची चावी येते ना, तर ती ही चावी नाही. मग हे काय आहे तर मंत्रांचे स्वरांचे जे अवरोह आणि हे होतात, आपण वेगवेगळे स्वर निर्माण करतो, तर त्यातून निर्माण होणारी ध्वनिकंपनं ती काम करतात. आणि मंत्रांचं हेच वैशिष्ट्य आहे की त्यातली ध्वनिकंपनच काम करतात आणि ती पराकोटीची काम करतात. मात्र तुम्हाला ते बरोबर त्याप्रमाणे साध्य झालं पाहिजे. आता रामरक्षा ही सिद्ध करायची असते. कुठलंही स्तोत्र असून दे तुमचं, ते सिद्ध करावं लागतं. घेतलं आणि वाचायला सुरुवात केली लगेच फळ पाहिजे मिळणार नाही. मग स्तोत्र सिद्ध जर करायचं असेल तर काय आहे की पहिल्यांदा ते शुद्ध आलं पाहिजे तुम्हाला म्हणताना. पहिली स्टेप काय? शुद्ध. दुसरी स्टेप काय? साध्य. म्हणजे ते नुसतं शुद्ध येऊन उपयोग नाही, ते तुम्हाला मुखोद्गत असलं पाहिजे, कंठस्थ असलं पाहिजे. आणि हे सगळं केल्यानंतर त्याच्या ज्या ठराविक आवृत्त्या सांगितल्या असतील की ठराविक जपसंख्या सांगितली असेल, ती ज्या वेळेला पूर्ण होते तेव्हा तुमचं ते स्तोत्र सिद्ध होतं. आणि मग ते सिद्ध झाल्यानंतर मात्र तुम्ही त्याचा उपयोग जादूच्या कांडीसारखा करू शकता. मग तशी रामरक्षाही सिद्ध करायची असते. भीमरूपी सुद्धा सिद्ध करायचं असतं. कुठली स्तोत्र सिद्ध केल्याशिवाय वापरायची नाहीत, त्याचा उपयोग होत नाही. मग आता इथे आम्ही येऊन थांबलो हनुमत कीलकम. पुढे रामरक्षा उघडतच नाही आमची. आणि म्हणून पहिला मारुती समजून घेणं गरजेचं आहे. समर्थ रामदासांनी टाकळीला ज्या वेळेला 14 कोटी रामनाम जप केला गोदावरीच्या पाण्यात उभं राहून,
त्यावेळची ही गोष्ट आहे की रामदास स्वामी ज्या वेळेला जप करण्यासाठी त्या पाण्यामध्ये उतरत असत, त्याच वेळेला एक वानर येऊन त्या झाडावर बसत असे तिथे. आणि ते जप करून बाहेर आले नदीतनं की ते निघून जात असे. असा त्यांचा दिनक्रम चाललेला होता. ज्या दिवशी रामनामाचा 14 कोटी जप पूर्ण झाला आणि स्वामींनी हातात उदक घेऊन तो रामाला अर्पण केला आणि त्या क्षणी त्या झाडावर बसलेलं ते वानर धाडकन उडी मारून खाली उतरलं आणि पाहता पाहता मोठं रूप घेतलं. आणि त्याचा तो भीमकाय देह पाहिल्यानंतर रामदास स्वामींच्या मुखातून सहज शब्द आले, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. तो भीमकाय मारुती त्यांनी पाहिला. त्यामुळे आमच्या भीमरूपीचे जे 15 श्लोक आहेत, या 15 श्लोकांच्या मागे 14 कोटी रामनामाचं पुण्य आहे. आणि म्हणून भीमरूपी हे स्तोत्र हलकं समजू नका. मग त्या प्रत्येक श्लोकामध्ये भीमरूपी महारुद्राच्या रामदास स्वामींनी जे काही सांगितलेलं आहे, त्याचं जे काही वर्णन केलेलं आहे मारुतीचं, त्याचं आकलन आपल्याला होत नाही पटकन. आणि म्हणून मग आम्ही नुसतं धोपटच सुटतो. शनिवार आला की 11 वेळा भीमरूपी म्हणायचं आहे. 11 वेळा भीमरूपी म्हणताय, पण त्यातलं किती कळलं आहे? भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. हे जो पहिला जो श्लोक आहे, तर ह्याला महारुद्र म्हटलेलं आहे. बाकी 11 रुद्र आहेत, 11 रुद्र आहेत, पण मारुतीला महारुद्र म्हटलेलं आहे. कारण काळाग्नी काळ रुद्राग्नी देखाचा कापती भय असं त्याचं वर्णन आहे. आणि म्हणून तो महारुद्र आहे. मग हा महारुद्र जो आहे ते वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. वनारी म्हणजे वनाचा शत्रू. मग मारुती जर वानर आहे तर तो वनाचा शत्रू कसा असेल? मित्र असायला पाहिजे ना. मग इथे रामदासांनी काय उद्देशाने म्हटलं की लंकेत गेल्यानंतर त्यांनी जी काही जाळपोळ केली सगळी, त्यात तिथलं जे वन सगळं जाळून टाकलं आणि म्हणून तो त्या वनाचा शत्रू, म्हणून वनारी, म्हणून अंजनीचा पुत्र, रामाचा दूत. प्रभंजना, भंजन करणे म्हणजे फोडून टाकणे, आणि प्रभंजन करणे म्हणजे आत्ताच्या मराठीत सांगायचं तर डिस्ट्रॉय, काही शिल्लक राहता कामा नये. मग हे प्रभंजन केलेलं आहे मारुतीने सगळ्याचं. रामदूता प्रभंजना. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. त्याला महाबळी म्हटलेलं आहे रामदास स्वामींनी. महाबळी कशासाठी सांगितलेलं आहे? प्रत्येक ठिकाणी महाबली हनुमान असंच आम्ही म्हणतो, पण त्याच्या बळाचा अंदाजच नाही आहे कोणाला किती आहे ते. प्राणदाता हा जो शब्द त्याला वापरला आहे तिथे, त्याचं कारण असं आहे की तो वायुपुत्र आहे आणि वायूची गती किंवा वायूच्या वेगाने तो जाणार आहे सगळीकडे. आणि वातावरणात जे प्राण अपान व्यान उदान समान ही 5 हे जे आहेत त्याच्यामधला तो प्राण आहे. तो प्राण वायूत जर अस्थिर झाला, विचलित झाला, तर जिवंत असणाऱ्या कुठल्याच म्हणजे किड्यामुंगीपासून माणसापर्यंत सगळ्यांनाच तो प्रश्न निर्माण होईल. आणि म्हणून त्याला प्राणदाता असं म्हटलेलं आहे. आणि सकळा उठवी बळे. हे सकळा उठवी बळे हा एक अशासाठी आहे की ज्या वेळेला 18 पद्म वानरांचं सैन्य लंकेवरती चाल करून गेलेलं होतं आणि युद्ध होतं, त्यावेळेला काही एखाद दोघंच जखमी झालेले नव्हते, असंख्य वीर जखमी झालेले होते. आणि त्या सगळ्यांची रक्षणाची जबाबदारी मारुतीवर होती. आणि म्हणून सगळ्यांना काय अगदी बारीक सारीक गोष्टीपासून मोठ्यात मोठ्यापर्यंत ज्या काय आवश्यकता होती त्याची पूर्तता तो करत होता, म्हणून तो प्राणदाता आहे. सकाळ उठवी बळे. मग सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका. सौख्य देणार आहे, दुःख हरण करणार आहे. आता हे काही जण इथे शोकहारी असं म्हणतात. शोक हा तात्पुरता असतो. शोक हा तात्पुरता असतो, पण दुःख हे बराच काळ असतं. आणि बराच काळ जे आमच्या पाठीशी आहे त्याचं हरण झालं पाहिजे ना. आणि म्हणून त्याला दुःखहारी म्हणायचं आहे.
धूर्त, काही ठिकाणी धूर्त वैष्णव गायका म्हणतात, काही ठिकाणी दूत वैष्णव गायका म्हणतात. दोन्ही शब्द बरोबर आहेत. तो अतिशय धूर्त तो होताच. म्हणूनच एवढं सगळं रामायणात तो शेवटपर्यंत, म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी केलेल्या क्लुप्त्या असतील किंवा त्यांनी केलेली काय राजकारण असेल, या सगळ्यांना लक्षात येतं की हा धूर्त होता. शिवाय तो रामाचा दूतही होता. मग दूत वैष्णव गायका म्हटलेलं आहे, याचं कारण असं आहे की मारुती हा संगीत तज्ज्ञ आहे. किंबहुना आत्ता आपण संगीत म्हणून जे काही ऐकतो, मग ते रागदारी असेल किंवा पॉप असेल किंवा कुठलंही असेल, तुमचं जे संगीत म्हणून तुम्ही ऐकता, या संगीताचा जनकच मुळी मारुती आहे. हनुमत संहितेप्रमाणे आता हे सगळं संगीत चाललं आहे, आत्ता चालू आहे हे. म्हणजे नुसता हे नाही, तर मारुती तज्ज्ञ आहे त्यातला, संगीतातला. आणि म्हणून त्याची संगीतातनं सेवा केलेली त्याला लवकर पोचते. मुळात कुठल्याही देवतांची सेवा संगीतातून जेवढी कराल तेवढी त्यांना ती लवकर पोचते. याचं कारण आहे की स्वरांमधनं जे ध्वनी निर्माण होतात ना, ते ध्वनिकंपनच तिकडे जाणार आहेत आणि ती लवकर पोचतात त्यांची, किंवा त्यांना ती लवकर समजतात. तसं म्हटलं की मनुष्याची भाषा ही आम्ही हवा आत घेतो, बाहेर सोडताना वेगवेगळे आवाज काढतो, म्हणून वेगवेगळ्या भाषा आहेत आमच्या. ही आहे ध्वनी भाषा माणसाची. मग पितरांची भाषा कशी आहे, तर पितरांची तरंग भाषा आहे. पितर एकमेकांकडे तरंग सोडतात आणि त्यांनी एकमेकांच्या संपर्कात येतात. देवभाषा कशी आहे, तर देवांची भाषा प्रकाश भाषा आहे, त्यांची प्रकाश भाषा आहे. आणि ह्या सगळ्या भाषा फक्त एकट्या गणपतीला येतात. आणि म्हणून आम्हाला विद्यारंभे विवाहेचे प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेचे व प्रत्येक ठिकाणी गणपती पाहिजे. त्याचं कारण हे आहे, कुठल्याही भाषेत काही चाललेलं असून दे, तो बरोबर जिकडचं तिकडे पोचवतो किंवा त्याला कळतं काय चाललंय ते. मग तसं संगीततज्ञ आमचा मारुती आहे. त्याची उपासना करताना संगीतातनं करा, लवकर फायदा होईल. महाबळी प्राणदाता सकळा उठवे वेळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा. आता इथे दीनानाथ असं जे म्हटलेलं आहे मारुतीला, तर त्याचा एकच अर्थ आम्हाला माहिती आहे, दीनांचा नाथ तो दीनानाथ. पण कुठल्या प्रकारचे दीन हे माहिती नाहीत. सगळ्या प्रकारच्या दीनांचा तो नाथ आहे. हरिरूप का म्हटलंय त्याला, तर हरी या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक अर्थ आहे हरी म्हणजे विष्णू, आणि दुसरा अर्थ आहे हरी म्हणजे माकड. आणि म्हणून हरिरूप म्हणताना दोन्ही अर्थाने वापरलेला शब्द येतो. दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा. पुढे सुंदरा शब्द आला आहे, म्हणजे हा हरीसारखा सुंदर आहे. दिसायला माकड नाही आहे ते, हां, आमच्याकडं कल्पनेप्रमाणे जरी असलं तरी अतिशय सुंदर रूप आहे मारुतीचं. आम्ही त्याला ते वानर रूप दिलेलं आहे. मग दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना. म्हणजे पाताळात जाऊन त्यांनी त्या ऐरावण मैरावणा आणि ह्या सगळ्यांना मारलं, ही कथा आपल्याला माहिती आहे. म्हणून पाताल देवता हंता आणि भव्य सिंदूर लेपना. सिंदूर त्याच्या अंगावर भरपूर लेपलेला असायचा युद्धकाळामध्ये. आणि काय कारण एवढा शेंदूर लावून घ्यायचं, तर शेंदूर हा औषधी आहे, जखमा लवकर भरून आणण्याचं काम करतो. मग इतका शेंदूर त्याच्या अंगावर होता की कोणाला किरकोळ जखम झाली असेल तर तिथेच तो शेंदूर लावून मोकळा व्हायचा. हां, आणि त्याला फर्स्ट एड केल्यासारखं हे काय, म्हणून तो शेंदूर त्यावेळेला गरजेचा होता त्याच्या अंगावर. म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना. लोकनाथ म्हणजे फक्त ह्या लोकाचा नाथ नाही, तर सप्त पाताळ आणि सप्त स्वर्ग हे 14 लोक आहेत. आणि या कुठल्याही लोकात जायला त्याला मज्जाव नाही आहे मारुतीला. तो कुठेही भ्रमण करू शकतो. आणि म्हणून सगळ्याच लोकांचा नाथ आहे तो, म्हणून लोकनाथ. या सगळ्या जगाचा नाथ आहे म्हणून जगन्नाथ. प्राणनाथ
त्यांनी जर वायू रोधून धरला तर सगळे जागेवर मरून जातील, काही करावं लागणार नाही दुसरं. सगळ्यांचा प्राणनाथ आहे तो. प्राणनाथा पुरातना. पुरातना अशासाठी म्हटलं आहे की तो ही जी शक्ती आहे, हनुमत शक्ती जी आहे, ही ऊर्जा किती जुनी आहे याचा शोध लागत नाही, आणि म्हणून त्याला पुरातना म्हटलं आहे. पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. पुण्यवंत तो आहेच, प्रश्नच नाही, कारण अनेक पुण्यकर्म मारुतीच्या हातनं झालेले आहेत. पण नुसतं पुण्यवंत असून उपयोग नाही, पुण्यशील पण असलं पाहिजे. आणि पुण्यशील म्हणजे आता त्याचं ब्रह्मचर्य तर सगळ्या जगाला माहिती आहे. त्याच्याशिवाय रामावर असलेली एकनिष्ठ भक्ती, आपण त्याचे गुणगान करतो. आणि कुठेही शीलभ्रष्टता नाही हनुमत चरित्रामध्ये, आणि म्हणून तो पुण्यशील आहे. पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका. परितोष म्हणजे दुसऱ्याला आनंद देणं, समोरच्याला सतत आनंदी देणं, आनंद ठेवण्याचा प्रयत्न करणं, म्हणून परितोषका. मग पुढच्या श्लोकात त्यांनी त्याचं वर्णन, युद्धात जो मारुती पुढे गेला आहे ना त्याचं केलं. ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे. हात उंच करून दाढा जेव्हा करा वाजवून तो आक्रमण करायला पुढे गेला, तो काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये. म्हणजे काळाग्नी तर आहेच, काळ आला की प्रत्येकाचा मृत्यू येणारच आहे. त्या काळाला सुद्धा ज्यांनी ताब्यात ठेवलं तो रुद्राग्नी, आणि ते दोघं सुद्धा याला घाबरतात. म्हणून काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये. ब्रह्मांडे माईले नेणो आवळे दंतपंगती. मग त्याचं ते वर्णन आहे की युद्धामध्ये तो कसा दिसत होता. नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भुरकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी. आवेश ज्या वेळेला येतो त्यावेळेला अशा भोया आक्रसतात आणि डोळे असे आग ओकायला लागतात. म्हणून नेत्राग्नी चाललेल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा. ज्या वेळेला सगळा आवेश एकत्र केला जातो तेव्हा साहजिकच शेपूट वर येते ताठून. पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी. सुवर्ण कटी कासोटी घंटा किणकिणी नागरा. म्हणजे सुवर्ण कटी कासोटी असं म्हटलेलं आहे. कासोटी कशी आहे तर सुवर्णाची आहे मारुतीची. मुळात तो किष्किंधा राज्याचा राजपुत्रच आहे, गरीब नाही आहे कोणी तो, आणि म्हणून सुवर्ण अलंकार त्याच्या अंगावर आहेत. सुवर्ण कटी कासोटी घंटा किणकिणी नागरा. खूप घंटा त्याच्या कमरेला बांधलेल्या आहेत त्या काळामध्ये. कशासाठी तर घंटेचा उपयोग त्यांनी शस्त्रासारखा केलेला आहे. खूप घंटा मोठ्या आवाजात जर वाजवल्या तर त्याचा जो नाद निर्माण होतो ना, तो नाद शत्रूला सहन होत नाही, म्हणून नगारे दुमदुमी वाजवतात की त्या आवाजाने भयकापित होतो. आणि घंटा नादामध्ये ती ताकद आहे. असंख्य घंटा ज्या वेळेला एका वेळेला वाजायला लागतात तेव्हा त्यातून निर्माण होणारी ध्वनिकंपनं ही समोरच्याला गर्भगळीत करतात, आणि म्हणून त्या घंटा आहेत त्याच्याजवळ. घंटा किणकिणी नागरा ठकारे पर्वता आईसा नेटका सडपातळू. आवाढव्य रूप घेतलेलं आहे युद्धाच्या वेळेला. ठकारे पर्वता आईसा, जणू काही समोर पर्वत येऊन उभा राहिला आहे, इतकं आवाढव्य रूप घेतलं. आणि ते रूप कसं वेडवं नाही आहे. नेटका सडपातळू, 6 पॅक बॉडी आहे. हां, नेटका सडपातळू. मग चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी. विद्युल्लता आणि महाविद्युल्लता यात थोडा फरक आहे. आपल्या डोळ्याला दिसते ना ती विद्युल्लता, आकाशात पावसाच्या जी आपल्याला दिसते ती विद्युल्लता, आणि अंतरिक्षात जी चमकते वरती अजून एक स्तर पुढे गेल्यानंतर तर ती महाविद्युल्लता आहे. मग विजेलाच चमकायला क्षण लागत नाही, तर महाविद्युल्लता त्याच्यापेक्षा चपळ आहे, आणि तशी चपळता मारुतीजवळ आहे. महाविद्युल्लतेपरी. आणि मग कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारखा द्रोणू क्रोधे उटपाटीला बळे. आम्ही म्हणतो गेला मारुती पर्वत घेऊन आला, वेडा होता का तो? बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे ना तो, डोंगर उचलून कशाला आणेल तो? कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. ह्याचं कारण सांगतो की
हे जे सैन्य लढत होतं त्याच्यामध्ये फक्त एकटा लक्ष्मण मृत्यूतून पडलेला नव्हता, अनेक वीर पडलेले होते की ज्यांना औषधोपचारांची गरज आहे. आणि मारुती हा सूर्याचा शिष्य आहे, त्यामुळे सगळ्या विद्या त्याला येतात. आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदसुद्धा आला. मारुती आयुर्वेदातला पण तज्ज्ञ आहे, वनस्पतीतला पण तज्ज्ञ आहे. मग कोटीच्या कोटी उड्डाणं का घेतली? तर ह्या पर्वतावरनं त्या पर्वतावर इथली आवश्यक असलेली वनस्पती गोळा केली पुढच्या पर्वतावर, तिथली गोळा केली पुढच्या पर्वतावर, अशी ही कोटीच्या कोटी उड्डाणं आहेत. आणि ही सगळी गोळा करत 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 हिमालयापर्यंत जेव्हा तो पोचला तेव्हा त्याच्याजवळ वनस्पतींचा जो काही भारा झालेला होता ना, तो पर्वत एवढा होता. त्याचा जो भारा बांधला त्यांनी आणि तो हातावरती घेऊन तो आलेला आहे, तर खालनं बघणाऱ्याला तो पर्वत घेऊन चाललाय असंच दिसलंय. वास्तविक त्यांनी काय केलंय, रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक पर्वतावरच्या विशिष्ट वनस्पती गोळा करत करत संजीवनीपर्यंत पोहोचलाय. आणि मग तो जो काही डोंगरा एवढा ढीग झाला त्या वनस्पतींचा, तो सगळा गोळा करून बांधून तो एका हातावर घेऊन मग तो परत आलेला आहे महाकाय रूप घेऊन. आणि मंदाद्री सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला वळे. मग आणीला मागुती नेला, आला गेला मनोगती. आला गेला मनोगती म्हणजे तुमच्या मनात यायच्या आत ती वस्तू तुमच्यासमोर येते, त्याला म्हणायचं मनोगती. 0 सेकंद. हां, मग तो आणलेला ढीग परत कशाला नेऊन टाकला त्याने तिकडे? द्यायचा ना समुद्रात सोडून. तर तसं नाही आहे. तो आयुर्वेद तज्ज्ञ असल्यामुळे कुठली वनस्पती कुठे जगते, कुठल्या हवामानात जगते. समुद्र किनाऱ्यावर जगणारी वनस्पती हिमालयात जगणार नाही, हिमालयात जगणारी वनस्पती मधल्या विंध्य पर्वतावर किंवा सह्याद्री पर्वतावर जगणार नाही. प्रत्येकाचं हवामान वेगळं आहे ना. मग तो भारा आणल्यानंतर त्यातल्या आवश्यक असलेल्या वनस्पती काढून घेऊन, गरजेच्या असलेल्या ठेवून घेऊन, नको असलेल्या वनस्पती पुन्हा पुन्हा त्या त्या ठिकाणी नेऊन टाकलेत त्यांनी. म्हणून आला गेला मनोगती. मनासी टाकिले मागे गती. आणि हे लवकरात लवकर करायचं. वनस्पती मरतील ना, नाही तर त्या आज उपटून ठेवलेलं झाड तुम्ही 2 दिवसांनी लावायला गेलात तर जगेल का? म्हणजे तो परत ते जाग्यावर गेलं पाहिजे ना त्याच्या. आणि म्हणून तो मंदाद्री सारखा द्रोणो क्रोधे उत्पाटीला वळे. आणीला मागुती नेला, आला गेला मनोगती. मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे. मूळ ही अणुशक्ती आहे. हनुमत ही प्रचंड ऊर्जा आहे. आणि म्हणून त्याला पाहिजे तेवढा मोठा आकार घेता येतो. अहिमा गरिमा ह्या सिद्धी प्राप्त आहेत मारुतींना. आणि किती लहान आणि किती मोठं रूप तो घेऊ शकतो. म्हणून अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे. ब्रह्मांड भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके. ही शेपूट जी आहे ना त्याची, तर आपल्या डोक्यात ज्या शेपटीची कल्पना आहे तशी ही शेपूट नाही आहे मारुतीची. आपण धूमकेतूची शेपूट बघितलेली आहे की नाही? ती किती लांबपर्यंत दिसत असते आम्हाला. तर ह्या मारुतीच्या शेपटीत एवढी ताकद आहे की ब्रह्मांडाला वेढा मारू शकेल एवढी ऊर्जा त्याच्या शेपटीत आहे. ब्रह्मांडे मायले नेणू आवळे दंतपंकती नेत्राग्नी चालल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्यामुळे पुच्छते मुरडेले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किनकिन नागरा ठकारे पर्वता ईसा नेटका सडपात तळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते बरी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला वळे. आणीला मागुती नेला, आला गेला मनोगती. मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे. तयासी तुलना कोठे मेरू मांदार धाकुटे. म्हणजे त्यांनी तो इतकं मोठं रूप स्वतःचं घेऊ शकतोय की हे जे मांदार पर्वत किंवा हे जे पर्वत आहेत हे सगळे त्याच्या गुडघ्यापेक्षा खाली दिसतील, इतके लहान दिसत आहेत मेरू मांदार धाकुटे. आणि मग का एवढा मोठा ज्या वेळेला तो रूप घेतो तेव्हा त्याची जी शेपटी आहे ती ब्रह्मांडाला वेढा घालू शकेल एवढी ताकद त्या शेपटीमध्ये आहे. ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके. तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे. हे जे त्यांनी म्हटलं की ब्रह्मांडात ह्याच्या एवढी ताकद असलेला दुसरा कोणी सापडत नाही. मग त्याचं उदाहरण त्यांनी सांगितलं, आरक्त देखील डोळा ग्रासिले सूर्यमंडळा.
आम्ही नुसतंच म्हणतो लाल फळ समजून उडी मारली. आमच्या बाळाने पाळण्यातनं उडी मारली तर हॉस्पिटल गाठतो आम्ही. हां, त्याने तर सूर्यावर उडी मारली की. ही जी कथानक आहेत, ही जी रूपकं आहेत, ह्याच्या मागचे खरे अर्थ आम्हाला माहीत नाहीत. जन्मताच एवढी ताकद त्याच्याकडे होती की जो सूर्यापर्यंत पोचू शकत होता. आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाडे भेदिले शून्य मंडळा. इतका मोठा देह धारण करू शकतोय तो. मग असा हा मारुती ज्या वेळेला आमच्याकडे एक कृपा कटाक्ष जरी त्याने नुसता टाकला तरी आम्हाला काय काय मिळणार आहे? धन धान्य पशु वृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करून या, असं रामदास स्वामी म्हणतात. आम्हाला काय मिळालं? यातलं काही आम्हाला मिळालं नाही. पावती रूप विद्यादी स्तोत्र आम्हाला नेमकं त्याच्याकडनं काय हवंय हेच आम्ही नक्की केलेलं नाही आहे. दर शनिवारी मागणी वेगळीच आहे आमची. हां, सीझन बदलला की मागणी बदलली. काय तो मारुती करणार? एवढे प्रकार त्यांनी सांगितले, यातला तुम्हाला कुठला हवा आहे ते आधी नक्की ठरवा की मला मारुतीकडनं हे हवं आहे, आणि मग त्याची उपासना करायला सुरुवात करा. मग त्याप्रमाणे मारुती फळं देणार आहे ना. आणि मग म्हणायचं नाही ते काय बायकाने मारुतीला शिवायचं नाही, तो ब्रह्मचारीच आहे आणि त्या अरे काय मूर्खपणा चाललाय. ती शक्ती आहे, ऊर्जा आहे ती, तिला लिंगभेद नाही आहे ऊर्जेला. आणि तो तोंडाने जर तिथे रामदास स्वामींनी सांगितलं की पुत्र पौत्र समग्रही, तुम्हाला नातवंड पतवंड सुद्धा तोच देणार आहे. मग ते नमस्कार केल्याशिवाय मिळतील? उपासना करायची नाही. प्राकृत उपासना स्त्रियांनी सगळ्या कराव्यात. संस्कृताला बंधनं आहेत पण प्राकृताला नाहीत. पण हे समजून घेऊन केलं तर उपयोग आहे. नाही तर शनिवारी उठायचं, मारुतीच्या डोक्यावर तेल घालायचं, त्याचा चेहरा बघवत नाही संध्याकाळपर्यंत. दर शनिवारी तुमच्या डोक्यावर जर बुदली तेल आणून घातलं प्रत्येकाने, काय होईल अवतार संध्याकाळला? विचारच आम्ही करत नाही. कशाला ती रुईची माळ त्याच्या गळ्यात घालताय? काय त्या रुईच्या माळेचा त्याचा संबंध आहे? माहिती काही नसतं. देवतेला प्रसन्न करण्यासाठी असं विद्रूप करायचं नसतं. आणि आम्ही ते करतो. शनिवारी म्हणजे त्या मारुतीचे हाल बघवत नाहीत. कोण तोंडात गुळ कोंबतोय, कोण गळ्यामध्ये हार घालतोय, कोण डोसक्यावर तेल ओततोय. पळून जावं असं वाटत असेल हो त्याला देवळातनं. आणि तो म्हणे प्रसन्न होईल मला. कसा होईल? इतका बारकाईने आम्ही विचारच करत नाही. तुम्हाला खोटं नाही सांगत, हनुमान जयंतीच्या दिवशी छान मारुती नटवलेला असतो, त्याचं सगळं आवरलेलं असतं आणि कोणीतरी येतं भास्कन तेल ओततं त्याच्यावर. माझ्यासमोर एकाने ओतलं होतं. म्हटलं तू आंघोळ करून आलास का? हो. मग इथे उभा राहा, मी चिखलाचं पाणी ओततो तुझ्या अंगावर. कसं वाटेल रे तुला? तू जर चांगले कपडे घालून आलायस, छानपैकी मेकअप करून आलायस आणि तुझ्या अंगावर ते असलं ओतायचं? विचार करा रे काहीतरी. आणि ह्याचं कारण एकच, आम्हाला त्या देवतेबद्दल माहितीच नाही. आम्ही ती देवता समजूनच घेतली नाही. तेल घालून नाही मारुती प्रसन्न होत. तुम्ही मारुती समजून घ्या. आणि ज्या वेळेला हा मारुती तुम्हाला समजेल आणि ही चावी जेव्हा तुम्हाला सापडेल तेव्हा रामरक्षेचा दरवाजा उघडणार आहे. इथे हनुमत कीलक आहे. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी नीट कळायला हव्यात. आणि म्हणून मी रामरक्षेत इथे येऊन थांबलो की हनुमान कीलकच समजलं नाही तर पुढे जाऊन करायचं आहे काय? उघडणारच नाही रामरक्षा. आणि असं हे मारुती स्तोत्र सिद्ध कसं करावं, त्याच्यासाठी काय काय, आता तो भाग वेगळा आहे. मारुती स्तोत्र सिद्ध कसं करायचं वगैरे, त्याचे किती उपासना करायच्या, आवर्तनं किती करायची, हा वेगळा भाग आहे. पण ते आहे, ते स्तोत्रसुद्धा सिद्ध करावं लागतं. मारुती स्तोत्र सिद्ध करावं लागतं. कुठलंही स्तोत्र सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला पावत नाही. अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असेल तर एक सांगतो की
कुठल्याही पौर्णिमेला, शक्यतो चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीच्या दिवशी, त्या दिवशी नसेल शक्य, कुठल्याही पौर्णिमेला सुरुवात करायची संकल्प करून रोज 11 वेळा भीमरूपी म्हणायचं. 121 दिवस, 121 दिवसाचं एक मंडल. हे जेव्हा एक मंडल तुमचं पुरं होईल तेव्हा तुमच्या पत्रिकेतलं पहिलं घर शुद्ध होतं. आणि अशी 12 मंडलं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमची पत्रिका शुद्ध होते. जे काही दोष, ग्रहदोष वगैरे असतील त्याचं निराकरण होतं. परंतु म्हणजे ह्या सगळ्याला अंदाजे 2-2.25 वर्षाचा कालावधी लागतो. आणि तेवढी तुमची चिकाटी पाहिजे. रोज 11 वेळाच म्हणायचं आहे. म्हणायला लागलं की एका आवर्तनाला 1 मिनटं, हे 11 मिनिटात म्हणून होईल. पण मी काय म्हणलं हे माझं मला कळलं पाहिजे ना. आणि म्हणून ते आधी समजून घ्यायचं मग म्हणायचं. याच्याशिवाय हनुमत कवच सिद्ध करण्यासाठी किंवा रामरक्षा सिद्ध करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत, तर ज्याला त्या सिद्ध करायचे त्याला ते विस्तृतपणे सांगावे लागतील. म्हणजे पण साधारण असं आहे की रोज 11 वेळा तरी म्हणा. 121 दिवसाचं एक मंडल करा आणि अशी 12 मंडलं करा. म्हणजे निदान आपल्या पत्रिकेतले आपल्यातले काही दोष असतील तर ते कमी होतात. कारण कुठलीही उपासना करायची असेल तुम्हाला तर उपासना करण्यासाठी पहिलं काय तर देहशुद्धी. तीच आमची नसते. आम्ही तिथेच येऊन अडकतो, देहशुद्धी नाही. आणि म्हणून मग काय, या गुरुवारपासून मी ठरवलं दर गुरुवारी उपास करायचा. म्हणून पहिल्या गुरुवारी जाऊन अगदी हारबीर, पेढे बिडे हे टकाटक सगळं करून अगदी फोटोला हारबीर, उदबत्त्या, टाळ्या, आरत्या सगळं करतात. दुसराही गुरुवार मजेत जातो, लक्षात ठेवून उपास होतो. आणि तिसऱ्या गुरुवारी कुठेतरी बाहेर टूरला गेलेला असतो कोणाबरोबर तरी. आणि सकाळी सकाळी म्हणतो चला आपण नाश्ता करून मग आपल्या कामाला जाऊ. हे जातात कांदा भजी खाऊन चहा पितात आणि बाहेरून बघतात गुरुवार आहे. माझा गुरुवार मोडला. चतुर्थ्यांच्या बाबतीत हेच होतं. चतुर्थ्या मोडतात, गुरुवार मोडतात. हे का मोडतात सगळं? तुमचं अर्धवट व्रत का होतं ती? तर देहशुद्धी नाही म्हणून. आणि म्हणून पहिलं काय करायचं? देहशुद्धी. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलंय, देहशुद्ध करून भजनी रंगावे. मग देहशुद्धी करायची म्हणजे काय करायचंय? तर किमान 7 दिवस हविष अन्न खाऊन राहायचं. हवनीय द्रव्य म्हणजे सातूचं पीठ असेल, लाह्या असतील. हवनीय द्रव्य याचा अर्थ हवनात जे वापरलं जातं त्याला हवनीय द्रव्य म्हणतात. आणि ते खाऊन 7 दिवस राहायचं. सुरुवातीला थोडं तिखट मीठ खाल्लेलं चालेल, तुम्हाला सवय येत म्हणून. पण नंतर ते तिखट मीठ पण बंद करायचं आणि फक्त हवनीय द्रव्यावर यायचं, मग नुसत्या फलाहारावर यायचं. असं जेव्हा आम्ही 1-2 आठवडे करतो तेव्हा शरीरातली जी बाकीची टॉक्सिन्स आहेत ती सगळी बाहेर पडतात. तुमच्यात बॅड एनर्जी असेल ती सगळी निघून जाते आणि देह शुद्ध होतो. मग तो देह शुद्ध झाला की मग स्थलशुद्धी. मी कुठे बसून उपासना करणार आहे? ती जागा शुद्ध नको. कुठेही रस्त्याच्या कडेला सिग्नल खाली बसून चालेल का? नाही चालणार. मग जिथे आम्ही बसणार आहोत ती स्थलशुद्धी. मग स्थानशुद्धी झाल्यानंतर आसनशुद्धी. आसन शुद्ध करून घ्यायला लागतं. बाजारातनं आणलं की तसंच ढोंगणाखाली घ्यायचं नाही. त्याला शुद्धीकरण आहे आसनाला. मग ते आसनशुद्धी. मग आसनं कुठल्या प्रकारची घ्यावीत? सर्वसाधारण लोकरीचं घेतात आणि लोकरीचं घ्यावं. दर्भासन आहे, लोकरीचं आसन आहे, मृगाजीन आहे. एकाचवेळी एक आहेत. तुमच्या योग्यते पात्रतेनुसार ती घ्यावीत. पण सर्वसाधारणपणे लोकरीचं आसन सगळ्यांना चालतं. पण ते लोकरीचं आसनसुद्धा शुद्ध करून घ्यावं लागतं. मग ही आसनशुद्धी करायची आहे. देहशुद्धी, आसनशुद्धी. मग मंत्रशुद्धी. तो मंत्र सगळा शुद्ध शिका आधी पाहिला. काना मात्रेची सुद्धा चूक नको आहे. ते स्तोत्र असेल, मंत्र असेल, जे काही ते. मग तो साध्य करा आणि मग तो सिद्ध करायला घ्या. कारण आमचं मन एवढं चंचल आहे
108 वेळा जप करायला सांगितलं की नाही आपल्याला, की त्यातला 8च वेळा खरा होतो बरं का, 100 जप खरा नाही. कारण मन जागेवर नसतं. हातात माळ असली तरी मन तिसरीकडेच गेलेलं असतं. मग परत आठवण होते, आपण जप करतोय म्हणून परत जागेवर येतो, तेवढ्या पुरेसा देव आठवतो, पुन्हा भरकटला. म्हणजे सबंध माळ पूर्ण होईपर्यंत खरे तुमच्या हातनं जप किती होतो? 8च वेळा. म्हणजे मग ते ज्या वेळेला मन एकाग्र व्हायला लागेल, ती संख्या वाढत जाईल, तेव्हा ते स्तोत्र तुम्हाला सिद्ध होईल. आणि एकदा ते सिद्ध झालं की ते चमत्कार करणार आहे, हे नक्की आहे. पण त्याच्यासाठी एवढी खटपट करायला हवी आहे. मग हे करताना ह्यासाठी तुम्हाला योग्य गुरु हवा, योग्य मार्गदर्शन हवं. पुस्तकं वाचून, नाहीतर मग यूट्यूबवर बघून या गोष्टी नाही सापडणार, कारण अर्धवट असतं तिथे सगळं. वेळेचा अभावापायी सगळं सांगता येत नाही. त्यामुळे तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला कुठली उपासना द्यावी, तुम्हाला काय करावं हे सांगायला गुरु पाहिजेत. आणि जोपर्यंत तुम्हाला योग्य गुरु मिळत नाही तोपर्यंत असल्या काहीतरी अघोरी गोष्टी करायला जाऊ नका, विपरीत परिणाम होतात. हां, हे करा की समजून घ्या स्तोत्र आणि तुमच्या तब्येतीनुसार सोसेल त्यानुसार ते आवर्जन करा, करू नका असं नाही. पण काहीतरी संकल्प करून काहीतरी मी आता हे सिद्धच करतो, मी ते अमकच करतो, हा गुरु असल्याशिवाय असलं काही करायचं नाही. गुरु पाहिजे, वेळोवेळी शंका गुरुला विचारल्या पाहिजेत, गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्यातनं व्यवस्थित पलीकडे जाता. आणि गुरु मी केलेला नको, गुरुनी मला शिष्य केलेला पाहिजे. हा एक मोठा फरक आहे. कारण प्रत्येकजण हल्ली म्हणतो, नाही नाही मी ना गोंदवलेकर महाराजांना गुरु केला. अरे तू काय गुरु केलंस? तुला कधी भेटले ते गुरु करायला? फरक असा आहे की गर्दीमध्ये, जत्रेमध्ये आई मुलाला घेऊन जाते, तेव्हा मुलाचा हात आईने धरणं आणि मुलाने आईचा हात धरणं, हा जो फरक आहे ना, तो फरक मी गुरु केला आणि गुरुनी मला शिष्य केला याच्यामध्ये आहे. कारण मुलगा हात कधीही सोडू शकतो, पण आईने धरलेला हात घट्ट असतो, ती आई सोडत नाही, किती दंगा केलात तरी. आणि म्हणून गुरूंनी मला शिष्य केला पाहिजे. ती माझी पात्रता येत नाही तोपर्यंत गुरु माझ्यासमोर येत नाहीत. आणि एकदा एका ठिकाणी निष्ठा ठेवली की ते सांगतील तेच करावं. 17 ठिकाणी नाचू नये. मग ते गुरु कोणत्याही संप्रदायाचे असून देत, कोणीही असून देत. कारण एकाग्र चित्ताने उपासना करा असं आपल्याला सांगतात की नाही. एक आग्र, दर्भाच्या टोकाला आग्र म्हणतात. मग एक आग्र म्हणजे फक्त एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित पाहिजे. म्हणजेच तुम्ही समजा मारुतीची उपासना करताय, तुम्ही दत्ताच्या देवळात गेलात तरी तुम्हाला तिथे मारुतीच दिसला पाहिजे, नाही दत्त दिसता कामा तुम्हाला. कुठेही जा, तुम्हाला माहिती आहे का, गोंदवलेकर महाराज कुठेही गेले तरी ते श्रीरामच म्हणायचे. जायचे ते सगळीकडे पण ते श्रीरामच म्हणायचे. रामदास स्वामी कुठेही गेले तरी श्रीरामच म्हणायचे, जायचे सगळीकडे पण प्रत्येक ठाई ठाई ते राम बघायचे. आणि म्हणून पंढरपुरात गेल्यानंतर रामदास स्वामींनी तो अभंग केला, इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, काय केली अयोध्यापुरी, कशीही रचिली पंढरी, असा तो आहे रामदास स्वामींचा. हे म्हणजे रामदास स्वामींनी तिथे सुद्धा रामच बघितला ना. म्हणजे त्याने आपल्याला हेच दाखवलं की बाबा कुठे श्रद्धा ठेवाल ती एक ठेवा, रोज नवीन देव नको. म्हणजे एकाला सांगितलं इथे 100 फूट खणलंस की पाणी लागेल, तर हो म्हणाला आणि 10 ठिकाणी 10 फूट खणून ठेवलं, कुठेच पाणी लागलं नाही. विचारायला आला की पाणी लागत नाही, तू काय केलंस? नाही मी 100 फूट खणलं पण 10 ठिकाणी 10 फूट खणलंय, कसं पाणी लागेल? एका ठिकाणी कर की रे, काय ते. तेच आपल्या भक्तीचं होत आहे. लोक नुसती धावत असतात, काय करायचं हे सुचत नाही त्यांना. एकीने वैभव लक्ष्मी केली की सगळ्यांनी वैभव लक्ष्मी. ह्याचं कारण काय? आम्ही ह्याचं बघून त्याचं करतो ना, म्हणून. तो काही काही नाही करेना, मला जे पटलंय ते मी करणार आहे. आणि एक ठिकाणी एक ध्येय ठेवून केलं तर काहीतरी साध्य होतं. आणि म्हणून स्तोत्र कुठलंही घ्या तुम्ही, स्तोत्र आपल्याकडे स्तोत्र सागर आहे. 1-2 स्तोत्र नाही आहेत, स्तोत्रांचा सागर आहे.
ज्याला जे आवडेल ते त्याने घ्यावं, पण जे घेतले ते सोडू नये. दरवेळेला नवीन नको. नवरात्र आलं की मला आईगिरी नंदिनी शिकायचं आहे. एरवी कुठं असतात कोणाला ठाऊकी. हां, आता हे रामाचं सूर झालं तर सगळ्यांच्या अंगात रामच आलाय, बाकी काही नाही. चांगली गोष्ट आहे, वाईट नाही आहे, पण हा लगेच ताप उतरणार आहे हो. हा मुदतीचा ताप आहे. 23 जानेवारी नंतर बघू किती जण नाचतायत ते असं जे होतंय ना आमच्याकडे, हे नकोय व्हायला. आणि म्हणून मग आम्हाला स्तोत्रामध्ये सांगितलेली फळं मिळत नाही आहेत. स्तोत्र लिहिणारे कमी पडत नाहीत, आम्ही कमी पडतो. आता बुधक कौशिक ऋषींनी ज्या वेळेला ही रामरक्षा लिहिली, तर ही रामरक्षा शंकरांनी बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात येऊन सांगितली. आणि पहाटे त्यांना जाग आल्याबरोबर ते उठले आणि त्यांनी पहिलं काय केलं ते ती लिहून काढली. हे रामरक्षेच्या ह्याच्यात आलेलं आहे आपल्या. आणि मग ती आता शंकरांनी बुधकौशिक ऋषींनी दिलेली रामरक्षा आणि त्यांनी ती तुमच्यापर्यंत दिलेली आहे. म्हणजे तसं म्हणावं तर हे दैवीच आहे ना, मानवी लिखित नाही आहे ना यातलं काही. त्यामुळे ह्यातल्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे, प्रत्येक शब्दाला ताकद आहे. आणि ती ताकद तुम्ही समजून घेतली पाहिजे. या रामरक्षेचे एकंदर 35 श्लोक आहेत. या 35 श्लोकांमध्ये भाग किती? आता मला सांगा, तुमच्यात रामरक्षा किती जणांना येते? किती जण म्हणतात रामरक्षा? जरा मला हात तरी दाखवा, म्हणणारे कोण असतील तर. मग त्यांना रामरक्षा येते, पण त्याचे भाग माहिती नाहीत काय काय येते. तर पहिला जो भाग आहे तो तांत्रिक आहे, हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. तो तांत्रिक भाग कुठला आहे त्यातला? की अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता. देवता कुठली ते इथे आलं. श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्ठुप छंद. आता ह्या रामरक्षेत फक्त अनुष्ठुप छंद नाही आहे, बाकीचे पण प्रकार आहेत. ते आता पुढे जसं एक एक येईल तसं मी सांगणार आहे. अनुष्ठुप छंदामध्ये ही रामरक्षा आहे आणि अनुष्ठुप छंदामध्येच ती म्हटली गेली पाहिजे. गायत्रीचा छंद कुठला आहे? अनुष्ठुप. अनुराधा पौडवाल म्हणते तो अनुष्ठुप नाही. अनुष्ठुप छंदाचे नियम आहेत, त्या नियमानुसारच तो म्हटला गेला पाहिजे. मग तसंच रामरक्षा अनुष्ठुप छंदातच म्हटली गेली पाहिजे. सीता शक्ती. शक्ती काय ते मी आत्ता मागाशी सांगितलं. सीता शक्ती ही श्रीमत हनुमत कीलकम, मारुतीची चावी आहे. आणि विनियोग कोणासाठी आहे? तर रामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्र मंत्रजपे विनियोग असं आम्ही म्हणतो. का म्हणतो असं माहिती आहे? रोज संध्याकाळी जेव्हा रामरक्षा म्हणतो ना, तेव्हा आमचं मागणं नसतं काही देवाकडे. रोज काय पुढ्या सोडायच्या त्याच्या पुढं, नाही का? त्यामुळे मग रोज मी म्हटलेलं कुठे द्यायचं? तर रामा तुला अर्पण. आणि म्हणून विनियोग जो आहे ना रामरक्षेतला, तो अतिशय महत्त्वाचा आहे. रामरक्षा स्तोत्र मंत्र जपे विनियोग हा इथे ज्या वेळेला आपण येतो तर हा झाला तांत्रिक भाग रामरक्षेतला. मग त्याच्यानंतर पुढचा श्लोक, ध्यायेदाजा अनुबाहुम धृतशरधनुषम बद्धपद्मासनस्थम पीतम वासो वसानम नवकमलदल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम. आता इथे आपण थोडी चाल बदलतो म्हणताना. पहिल्यांदा म्हटलं ते अनुष्ठुप छंदामध्ये म्हटलेलं आहे. आता स्त्रधारा म्हणून एक प्रकार आहे, त्या प्रकारात हा भाग येतो. म्हणून तो आपण म्हणताना ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामांकारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं. ही जी चाल आहे ही स्त्रधारा आहे. आता त्यांची नावं आम्हाला माहीत नाहीत, पण आजोबांनी शिकवले तसं आम्ही म्हणतो, पण ते बरंचसं बरोबर म्हणतो. आणि म्हणून रामरक्षा म्हणताना कधी घाई करायची नाही. मला इतक्या मिनिटात संपवायची काही जरूरच नाही आहे. कारण त्या पद्धतीने जर तुम्ही म्हटलीत नाहीत तर त्यातनं निर्माण होणारी जी काही ध्वनिकंपनं आहेत ती मिळणार नाहीत तुम्हाला. आणि ध्वनिकंपनं निर्माण नाही झाली तर मंत्राचा उपयोग नाही, इफेक्टच देणार नाही. आणि म्हणून जिथे जिथे छंद बदलला
जिथे जिथे ह्या गोष्टी बदलत आहेत त्याप्रमाणेच ते म्हटलं गेलं पाहिजे. मग ध्याये दाजानुबाहुम धृतशरधनुषम हे त्याचं वर्णन आहे. म्हणजे रामाचं ध्यान कसं करावं, कसा राम माझ्या डोळ्यासमोर आला पाहिजे ते ध्यान आहे हे. मग रामरक्षा म्हणताना ते ध्यान ज्या वेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला डोळे मिटलेले पाहिजेत, तर काहीतरी राम डोळ्यासमोर येईल ना. नाही तर इकडे रामरक्षा चालू असते, दुसऱ्या हाताने काडेपिटीने उदबत्ती लावायचं काम चाललेलं असतं. हां, नाही तर तिसऱ्याला म्हणायचं बाहेर कोण आलंय बघ जा. ध्यान कुठं आहे तुमचं? तुमचं ध्यान तिकडे, राम कुठं आहे ध्यानात? मग ध्याये दाजानुबाहुम, आजानबाहू राम सिंहासनावर बसलेले आहेत, पिवळं वस्त्र धारण केलेलं आहे, हातामध्ये धनुष्य आहे, एका मांडीवर सीता बसलेली आहे आणि तिच्या मुखकमलाकडे हे कमलनयन राम बघतायत. असं आपल्या डोळ्यासमोर ध्यान उभं राहिलं पाहिजे. ते ध्याये दाजानुबाहुम धृतशरधनुषम बद्धपद्मासनस्थम पीतं वासोवसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामांकारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं दरतमुर्जटा मंडनं रामचंद्रम इति ध्यानम. इथे ध्यान संपलं. मग हे म्हणताना त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या डोळ्यासमोर आल्या पाहिजेत. तोपर्यंत डोळे मिटलेले पाहिजेत. रामरक्षा म्हणताना हात जोडलेले पाहिजेत आणि त्या आपल्या ध्यानामध्ये आलेल्या रामाला नमस्कार करून मग पुढची रामरक्षा सुरू करायची. मग हे करताना इथे ध्यानम झाल्यानंतर पुढे प्रास्ताविक त्यांनी काय केलं आहे, त्याच्यामध्ये प्रास्ताविक आहे थोडंसं. चरितम रघुनाथस्य, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातकना. इथं परत छंद बदलला. हां, महापातकनाशनम ध्यात्वा नीलोत्पलश्यामम रामम राजीवलोचनम जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितं सासीतूणधनुर्बाणं पाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातु माविरभूत अजं विभुं रामरक्षां पठे प्राज्ञा पापग्निं सर्वकामदाम. इथे परत अनुष्टुप छंद आला. मग हे म्हणताना हे जे आहे चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तर, म्हणजे श्रीरामाचं जो चरित्र जे आहे त्याचा विस्तार खूप आहे, शतकोटी प्रविस्तरम. पण त्या चरित्रातला एक एक अक्षर जे आहे ते सुद्धा आमचं कल्याण करणार आहे, महापातकांचा नाश करणार आहे. आणि म्हणून हे प्रास्ताविक त्याच्यामध्ये घ्यायचे. मग रामरक्षा कुठे सुरू होते, याच्या पुढे रामरक्षा सुरू झाली खरी. शिरोमे राघवप्पा तू भालम दशरथात्मजा, इथून रामरक्षा सुरू झाली. कौसल्य येव दृशोपातू विश्वामित्र प्रिय श्रुती घ्राणम पातू मखत्राता मुखम सौमित्रवत्सला. आता हे सगळं जेव्हा आम्ही म्हणत असतो तर गंमत अशी आहे, हा न्यास आहे बरं का रामरक्षेतला, आणि हा कोणी करत नाही आणि तो केला पाहिजेत तुम्ही. हा रामरक्षेचा न्यास आहे. ज्या वेळेला तुम्ही ज्या ज्या अवयवांची नावं घेताय त्या त्या अवयवाला स्पर्श करून त्या त्या ठिकाणी त्या नावाचा राम स्थापन करायचा आहे. म्हणजे शिरोमे राघवप्पा तू, इथे इथे टाळूला हात लावायचा आहे. भालम दशरथात्मजा, दशरथाला प्रिय असलेला राम माझ्या कपाळाचं रक्षण करू. कौसल्य येव दृशोपातो, दोन्ही डोळ्याला हात लावायचे. विश्वामित्र प्रिय श्रुती, ह्याची जी रचना आहे ना ती सुद्धा अशी आहे की ह्या एवढ्या 8 श्लोकांमध्ये अख्खं रामायण बसवलंय. कारण दशरथाचा मुलगा, इथून सुरुवात झाली. भालम दशरथात्मजा, कौसल्य येव दृशोपातो, कौसल्यचा राम. विश्वामित्र प्रिय श्रुती, कानाला हात लावायचा आहे. का कानाला हात लावायचा आहे? विश्वामित्रांनी सांगितलेलं रामाने ऐकलं म्हणून तो एवढा मोठा झाला. त्याचा संबंध कुठे आला? कानाशी. मग विश्वामित्र प्रिय श्रुती. मग घ्राणम पातू मखत राहता, मख म्हणजे यज्ञ, आणि यज्ञाचं रक्षण करण्याचं काम रामाने केलं म्हणून तर विश्वामित्रांबरोबर गेले होते ते. आणि म्हणून नाकाला हात लावायचा आहे. घ्राणम पातू मखत राहता. मुखम सौमित्र वत्सला, मुख म्हटल्यानंतर फक्त ओठ नव्हेत तर सबंध गाल, तुमचा हा जो चेहऱ्याचा भाग आहे याला मुख म्हणतात. मग मुखम सौमित्र वत्सला म्हणताना सबंध चेहऱ्यावर हात असा फिरला पाहिजे. मग जिव्या विद्या निदिप्पा तू,
जिव्हा, जीभ, जिभेला बोट लावायचं आहे. मग इथे कुठला राम ठेवला आहे त्याने? विद्यानिधी राम. म्हणजे ज्या रामाच्या जिभेच्या टोकावर सगळ्या विद्या होत्या तशा मला प्राप्त व्हाव्यात म्हणून विद्यानिधी राम कुठे? तर जिभेवर आहे. कंठम भरतवंदिता, भरताला प्रिय असलेला, भरताला वंदनीय असलेला हा राम माझ्या कंठामध्ये राहो. आता बघा, ही प्रत्येक ठिकाणी चक्र आहेत. आता तुम्हाला या चक्रांबद्दल माहिती आहे की नाही? सहस्राधार चक्रापासून सुरुवात झाली, आज्ञाचक्रावर आलो, तिथनं कंठचक्रावर आलो. एक एक चक्र पण शुद्ध करत न्यायचेत ह्याच्याबरोबर. कंठम भरतवंदिता. मग कंठचक्रामध्ये जेव्हा ती एनर्जी येते तेव्हा ती फक्त कंठात थांबत नाही, तर तुमचा गळा आणि मान हे सगळं कव्हर करते. मग त्याच्यानंतर काय? स्कंदौ दिव्यायुध पातू. ज्याच्या खांद्यावर प्रचंड दिव्य आयुध सतत आहेत, तो राम माझ्या दोन्ही खांद्यांचं रक्षण करो. म्हणून खांद्यांना हात लावायचा आहे असा. स्कंदौ दिव्यायुध पातू. मग त्याच्यानंतर भुजौ भग्नेश कार्मुका. खांद्यापासून मनगटापर्यंत दोन्ही हातावर हात फिरवायचा आहे. भुजौ भग्नेश कार्मुक. हे काय आहे? भुजा म्हणजे हात, भग्नेश म्हणजे मोडणारा, आणि कार्मुक म्हणजे धनुष्य. मग त्याच्या हातात जेवढी ताकद होती धनुष्य मोडण्या एवढी, ती ताकद मला प्राप्त होऊन दे म्हणून भुजौ भग्नेश कार्मुका. मग धनुष्य मोडल्यावर काय झालं? सीताप्राप्ती झाली ना. म्हणून मग करौ सीतापती पातू. मग अशा वेळेला करौ सीतापती पातू म्हणताना फक्त एवढा हात नका फिरवू, तर अंगुष्ठाभ्यान महा, तर्जनीभ्यान महा, मध्यमाभ्यान महा, अनामिकाभ्यान महा, कनिष्ठिकाभ्यान महा. सगळ्या बोटात तो राम पसरून दे. आणि मग करौ सीतापती पातू हृदयम जामदग्निजित. जमदग्नी ऋषींना, जमदग्नी ऋषींचे पुत्र परशुराम यांना ज्यांनी बोलण्याने जिंकलं, युद्धाने नाही. कारण धनुष्य मोडल्यानंतर कडकडाट जो झाला तेव्हा तिथे ते आले, आणि ते आपल्याला कथा माहिती आहे सगळी. आणि त्यांचा क्रोध रामाने शांत केला, क्रोधाग्नी शांत केला. म्हणून जमदग्नींना जिंकलेला जो राम आहे त्यांनी माझ्या हृदयाचं रक्षण करायचं आहे. कारण सगळ्या ज्या आमचे षड रिपू आहेत ना, हे सगळे इथनं बाहेर पडतात. राग असेल तरी इथनं, प्रेम असेल तरी इथनं, आणि मग इथेच कंट्रोल पाहिजे ना. मग तो त्या रामाने करायचा आहे. हृदयम जामदग्निजित. मध्यम पातू खरध्वंसी. हे मधलं चक्र जे आहे इथे बोट ठेवायचं आहे. मध्यम पातू खरध्वंसी. खर नावाच्या राक्षसाचा विध्वंस केला तो खरध्वंसी. तो राम माझ्या ह्या चक्राचं रक्षण करो. नाभीम जाम वरदाश्रया. जांबुवंतांना वर देणारा जो राम आहे त्या रामाने माझ्या नाभीचं रक्षण करावं. कारण हेच महत्त्वाचं चक्र आहे मणिपूर. कारण 72,000 नाड्यांचा गठ्ठा कांदा तिथे आहे. त्यामुळे एकट्या नुसत्या नाभीचक्रात एनर्जी दिलीत तरी ती अख्ख्या 72,000 नाड्यात पसरते. महत्त्वाचं चक्र आहे. मग नाभीम जाम वरदाश्रया म्हणताना तुमचा हात तुमच्या नाभीवर असला पाहिजे. नाभीम जाम वरदाश्रया. सुग्रीवेश कटिः पातू. सुग्रीवाचा मित्र आहे ना, पण ती मैत्री कशी होती? व्यवहार होता तो, दुसऱ्या दर्जाची मैत्री. म्हणजे काय की तुझी बायको सोडवायला मी मदत करतो, माझी बायको सोडवायला तू मदत कर. एकमेकांना मदत करायची, इथून झालेली मैत्री. म्हणून तो नाभीच्या खाली आहे. हां, सुग्रीवेश कटिः पातू. तो सबंध कमरेभोवती हात फिरवा. सुग्रीवेश कटिः पातू. सक्तीनी हनुमत प्रभू. सक्तीनी म्हणजे मांड्यामधली हाडं, बरं का. आणि म्हणून मांड्यांच्या मागच्या बाजूने हात फिरवायचा आहे. सक्तीनी हनुमत प्रभू. मग उरू रघुत्तम पातू. मांड्यांचा वरचा भाग, त्याला उरू म्हटलेलं आहे. उरू रघुत्तम पातू. रक्षक कुलविनाशकृत. रक्षक रघुत्तम पातू आणि रक्षक कुलविनाशकृत असे दोन शब्द तिथे आलेत. तर राक्षस कुलाचा विनाश केला ना त्यांनी.
आणि म्हणून रक्षक कुलविनाशकृत. मग जानूनी सेतुकृत पातू, गुडघ्यांवरती हात ठेवायचेत. गुडघ्यांवर हात ठेवा आणि जानूनी सेतुकृत पातू म्हणा. मग तसंच गुडघ्यांवरनं पुन्हा मांड्यांच्या आतल्या बाजूला हात फिरवायचा. जंगे दशमुखांतकः, तो जो 10 तोंडाच्या रावणाला मारणारा राम आहे, त्यांनी माझ्या जांगांचं रक्षण करावं. आणि मग पुढे पादव विभीषण श्रीध पातुरामोखिलम वपू, पोट्याना पावलांना स्पर्श करायचा आहे आपल्या. कोणासाठी? तर विभीषणाला श्रीधा म्हणजे काय? श्री म्हणजे लक्ष्मी पण दिली आणि राज्य पण दिलं विभीषणाला. आणि म्हणून विभीषणाला तिथे लंकेत रामाने संपलं ना. मग पादव विभीषण श्रीधा पातुरामोखिलम वपू, इथे खरं तर रामरक्षा संपली. ही एवढीच आहे रामरक्षा. मग आता ह्याच्या पुढे जे आम्ही काही म्हणतो ते काय आहे? तर त्याच्यात रामाची स्तुती आहेत आणि काही ठिकाणी रामरक्षेतले मंत्र आहेत. आलं का लक्षात? मग हे सुग्रीवेशकडी पातू सक्तीने हनुमत प्रभू ऊरू रघुत्तम पातू रक्षक विनाशकृत जानूनी सेतुकृत पातू जंगे दशमुखांतका पादव विभीषण श्रीदा पातू रामोखिलम वपूहू. मग हे सगळं केलं आणि त्या ठिकाणी तो राम स्थापित केलात. आता तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुमच्या डोळ्यासमोर राम म्हणल्यानंतर हे ज्या काही मूर्ती येत आहेत ना, राम लक्ष्मण सीता मारुती वगैरे, हे जे आहे हे आहे पंचेतन. पण ज्याची उपासना आम्ही करतोय ना ते रम शक्ती आहे, रंग बीजम. त्या बीज शक्तीची उपासना आहे. राम म्हणजे धनुष्य घेतलेलं राम नाही, तुम्ही त्या एनर्जीची उपासना करताय. आणि रम हे अग्नीचं बीज आहे, त्या बीजाची उपासना आहे. मग तुम्हाला सारखं जर रंग 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 असं म्हणा तर कंटाळा येईल की नाही. पण 1000 वेळा म्हटलं की याच्यामध्ये रामरक्षेमध्ये र रा री री रू बघा ना किती वेळा आलंय. सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. 1000 वेळापेक्षा जास्त र येतो रामरक्षेत. आणि म्हणून रामरक्षा म्हणायची ती. दुसरी गोष्ट अशी आहे, ज्याला रामरक्षा शुद्ध म्हणता येते त्याला जगातली कुठलीही भाषा बोलता येते. कारण जीभच वळते ना तशी. कुठलीही भाषा बोलायची असून दे, पहिली रामरक्षा शिका. मग ती आली की सगळ्या भाषा आल्या. आणि रम 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 इतक्या वेळा म्हटलं जातं आपल्या मुखातून की ती त्या चक्रावर असलेलं ते बीज जागं होतं. थोडक्यात ॲक्टिव्ह झालं ना ते. आणि ते ॲक्टिव्ह झालं की काम करणार आहे. मग तुम्हाला सांगून का उपयोग नाही, फक्त रामरक्षा म्हणा एवढं सांगितलं तरी पुरे आहे. पण ती शुद्ध म्हणा, व्यवस्थित म्हणा, कुठे काय शब्द खाऊ नका त्यातले, अर्धवट म्हणू नका. मग त्याची फलश्रुती त्यांनी सांगितलेली आहे, एताम राम बलोपेताम रक्षा या सुकृती पठेत सचिरायू सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. ही रामरक्षा जर नीट म्हटली तर हे मिळणार आहे. एताम राम बलोपेताम रक्षाया सुकृती पठेत, जो म्हणतोय त्याची रक्षण राम करणार आहेत हे म्हटल्यानंतर सचिरायू सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. म्हणजे सचिरायू म्हणजे दीर्घायुष्याला म्हणा, सुख मिळेल, सुखी पुत्री, पुत्रपौत्र होतील, सगळीकडे विजय होईल. आणि एवढा विजय होऊन सुद्धा तो विनयी राहील, नम्र राहील. विजयी विनयी भवेत. त्याच्याशिवाय आता काय काय तुम्हाला मिळणार आहे? पाताल भूतल व्योम चारिण छद्मचारिण न दृष्टीमपि शक्ता असते रक्षितम राम नामभी. म्हणजे हे रामरक्षेचं कवच तुम्ही जेव्हा अंगावर घालता त्या अवयवांना स्पर्श केलं म्हणजे ते कवच धारण केलं तुम्ही. मग हे कवच धारण केल्यानंतर काय होते त्याचा परिणाम? तर पाताल म्हणजे जमिनीत राहणारे, भूतल जमिनीवर राहणारे, व्योम आकाशात हिंडणारे, छद्मचारिण म्हणजे लपून राहणारे, खोटी रूपं घेणारे, त्याला म्हणायचं छद्मचारिण. हे सगळे जंतू आहेत बरं का, मी सांगतोय, हे राक्षस नव्हेत. कोरोना हा राक्षस पण तो जंतूच ना. मग हे पाताळातले जंतू, भूतलावरचे जंतू, आकाशात फिरणारे जंतू, न दिसणारे जंतू, रूप घेऊन बदलणारे येणारे जंतू, हे जे जंतूंचे प्रादुर्भाव आपल्या भोवती होतात
तर न दृष्टी मपी शकता असते, ते तुम्हाला पाहूच शकत नाहीत. हे कवच जर असेल अंगावर, तर हे रामरक्षेचं कवच अंगावर असेल तर ह्यांच्यापैकी कुणीही तुम्हाला पाहूच शकत नाही, तर येऊन पिडायचा विषयच मिटला. होणारच नाही व्हायरल. तुम्हाला कसं व्हायरल होईल? पण ते कवच पाहिजे सिद्ध केलेलं अंगावर. पाताल भूतल व्योमचारिण छद्मचारिणा न दृष्टीमपी शकता असते रक्षितम रामनामभी. हा जो मंत्र आहे, हा मंत्र आहे बरं का. हा मंत्र जर तुम्हाला सिद्ध झालेला असेल, त्याची गंमत सांगतो. डॉक्टरांना जेव्हा काही कळत नाही तेव्हा ते म्हणतात व्हायरल झालंय, तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन आहे. त्याच्याकडे त्याच्या पुढचाच प्रश्न नसतो ना आपल्याकडे. व्हायरल झालंय का? बरं, मग आम्ही बरंच म्हणतो. अरे नेमकं झालंय काय ते काहीच माहीत नाही, आहे की नाही. मग हे कोण? हे पाताल भूतल व्योमचारिण छद्मचारिण जे जंतू आहेत ना, तो छद्मचारिण आत जाऊन बसलाय. आणि मग डॉक्टर म्हणतो व्हायरल झालंय. मग हे सगळे ह्या एका मंत्राने बाहेर पडतात. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला, की ताप आला एकदम अचानक, बाहेरनं आलो, ताप भरला, तर करायला लागलो. म्हणलं आत्ता तर बरा होतो 2 मिनिटापूर्वी, एकदम काय झालं? मग डॉक्टरकडे गेलं की डॉक्टर हेच म्हणणार व्हायरल आहे. तो दुसरं काही म्हणणारच नाही मला. नाही तर तपासण्यांच्या चरकात घालणार. हां, इथपासून तिथपर्यंत 5-6 हजाराच्या चेक करून या एकदा सगळं काय ते. म्हटलं काय करावं, काही केलं नाही. बसलो, चक्क आंघोळ केली, बसलो, नाभीचक्रावर हात ठेवला आणि फक्त हा मंत्र 108 वेळा म्हटला. पाताल भूतल व्योमचारिण छद्मचारिणा न दृष्टीमपी शकता असते रक्षितम रामनामभी. हा मंत्र मोजून 108 वेळा म्हटला. माझं 108व्या म्हणून होईपर्यंत घाम फुटलेला होता मला. हे ज्या ज्या अवयवांना स्पर्श करून जे जे मंत्र सांगितलेत ना, ते मंत्र तुम्ही त्या त्या अवयवांना स्पर्श करून म्हटलं तर त्या त्या अवयवातली दुखणी बरी होतात. हां, गुडघा दुखायला लागला, जानुनी सेतुकृतप्पा तो जंगे दशम कांतका, हे म्हणत राहायचं. कसं होत नाही बरा, झालंच पाहिजे. कारण त्या शब्दात, त्या ध्वनीमध्ये ती ताकद आहे. आलं का लक्षात? म्हणून मंत्र शुद्ध आले पाहिजेत आणि त्या लयीत म्हणता आले पाहिजेत. पाताल भूतलो व्योमचारिण छद्मचारिणा न दृष्टीमपी शकता असते रक्षितम रामनामभी. मग रामेती रामभद्रेती रामचंद्रे तिवा स्मरण नरो न लिप्यते पापई भुक्तिर्मुक्तीच विंदती. त्याच्यामध्ये म्हणलं की राम म्हणा, रामभद्र म्हणा, रामचंद्र म्हणा, तुम्हाला जे जमेल ते म्हणा. रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वा स्मरण, कुठल्याही नावाने स्मरण करा. नरो न लिप्यते पापई, हे सतत ज्याच्या मुखात आहे रामनाम, तो पापानी लिप्त जरी असला तरी त्यातनं मुक्त होईल. नरो न लिप्यते पापे भुक्तिर्मुक्तीच विंदती. भुक्ती म्हणजे काय? तर ह्या लोकात आम्हाला जे ऐहिक सुख भोगायचं आहे ते प्राप्त होणं म्हणजे भुक्ती. आणि मेल्यानंतर आम्हाला काय पाहिजे? मुक्ती. ते दोन्ही यातनं साध्य होणार आहे. भुक्तिर्मुक्तीच विंदती जगज्जैत्रैक मंत्रेण रामनामनाभिरक्षित. मग हे नुसतं नाही, यत कंठे धारयतस्य. यत कंठे धारयतस्य म्हणजे काय? कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही तोंड पाठ करता तेव्हा त्याला म्हणायचं कंठस्थ केली. आम्ही वेद शिकतो म्हणजे काय करतो? कंठस्थ करतो. मंत्र शिकतो म्हणजे काय करतो? कंठस्थ करतो. हा संस्कृत शब्द कंठस्थ म्हणजे काय? तोंडपाठ. मग ज्याला हे सगळं तोंडपाठ आहे त्याला ही सगळी फळं आहेत. हां, लगेच उद्या प्रयोग नाही करायचे. ते हे सगळं सिद्ध करायचं आणि मग त्याचे प्रयोग करायचे. यत्कंठे धारये तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपंजर नामेदम योरामम कवचम स्मरेत. वज्रपंजर म्हणजे वज्राचा पिंजरा. पंजर म्हणजे पिंजरा. मग वज्राचा पिंजरा किंवा वज्राचं कवच हे आहे. हे ह्या कवचाला एवढी ताकद आहे. वज्रपंजर नामेदम यो रामम कवच स्मरेत अव्या हताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम. हे म्हणत असताना तुम्ही बाहेर पडा.
मी काही करत नाही, तो राम माझं सगळं करतोय, छातीत ठोकपणे सांगा, तो राम सगळं तुमचं काम करणार आहे. हम करे आराम. हां, मग हे कुठे असं त्यांनी त्यात म्हटलेलं आहे ना, वज्रपंजरनामेदम यो रामं कवच स्मरेत अव्याहताज्ञ सर्वत्र. अव्याहतपणे आणि सर्वत्र कुठेही जा, लभते जयमंगलम, चांगलंच मिळेल, मंगल काय होईल सगळं आणि जयच तुम्हाला प्राप्त होईल. लभते जयमंगलम. मग त्याच्या पुढचं त्यांनी सांगितलं आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षा मीमांहरा. हा जो श्लोक आहे तो मगाशी मी तुम्हाला म्हटलं की आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षा मीमांहरा तथा लिखितवान प्रातः प्रबुद्ध बुध कौशिका. पहाटे 3:30-4 जो ब्रह्ममुहूर्त आहे त्या वेळेला शंकरांनी बुधकौशिकांना येऊन सांगितलं स्वप्नात ही रामरक्षा आहे म्हणून. आणि मग ते ब्रह्ममुहूर्त उठल्याबरोबर त्यांनी पहिलं काय केलं तर सगळी लिहून काढली, कारण स्वप्नात आलेली होती ना, विसरलं काही तर, म्हणून ती लगेच लिहून काढली. आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मीमांहरा तथा लिखितवान प्रातः प्रबुद्ध बुध कौशिका. मग त्याच्या पुढचा जो रामरक्षेतला भाग आहे तो ती रामाची स्तुती आहे सगळी, रामाची केलेली स्तुती आहे. म्हणजे कुठली? आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम अभिराम श्रीलोकानाम राम श्रीमान सन प्रभू. हे जे आपण म्हणतोय ही स्तुती आहे. आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम शब्द आम्ही फोडून म्हणतो त्यामुळे आम्हाला पटकन लक्षात येत नाही. राम कोण आहे तर कल्पवृक्षाचं उद्यान आहे तो, तिथे आराम करायचा आहे म्हणून आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम. ते शब्द असा आहे विराम सकल आपदा, अशी फोड आहे त्याची. विराम सकलाम पदाम म्हणजे काय? तुमच्या पाठीमागे असलेली आपदा म्हणजे संकट सगळी तो नाहीशी करून टाकेल, तुमच्यापर्यंत पोचूनच देणार नाही. विराम सकलापदाम अभिराम श्रीलोकानाम. अभिराम स्त्रीलोकानाम असं आहे बरं का ते. हां, म्हणजे 3 लोक, तिन्ही लोकांचा सांभाळ आहे त्याच्याकडे, नुसतं एवढंच नाही आहे. अभिराम स्त्रीलोकानाम राम श्रीमान सन प्रभू. मग त्याचं पुढचं वर्णन कसं केलं त्यांनी त्या स्तुतीमध्ये? तरुणौ रूप संपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशाराक्षौ क्षीरकृष्णाजिनांबरौ. आता हे क्षीरकृष्णाजिनांबर म्हटलेलं आहे ना, तर रामानी वस्त्र काय नेसलं आहे ज्या वनवासामध्ये तर कृष्णाजीन नेसलेलं आहे. कृष्णाजीन म्हणजे हरणाचं कातडं. काळ्या हरणाचं घेतलं काळविटाचं की ते कृष्णाजीन, आणि भुऱ्या हरणाचं घेतलं की ते मृगाजीन. हा पुन्हा फरक आहे. मग ह्याच्याकडे कृष्णाजीन आहे रामाकडे, त्यांनी जे धारण केलं आहे ते कृष्णाजीन आहे. मग हे करताना त्यांनी सांगितलं आहे की पुंडरीक विशाराक्षो क्षीरकृष्णाजिनांबरौ फलमूला शिनौ दांतौ तापसौ ब्रह्मचारिणौ. आता चक्क ह्यात जर त्यांनी म्हटलेलं आहे की वनवासामध्ये असताना रामानी फळं आणि मुळं खाल्लेली आहेत. फलमूला शिनौ दांतौ. हां, बरं तो तपस्वी आहे, तापसी, तो हे करणार नाही. फलमूला शिनंदांतौ तापसौ ब्रह्मचारिणो. कडक ब्रह्मचर्य पाळलंय, पत्नीसमोर नाही आहे, जवळ नाही आहे त्याच्या. रामरक्षित जर म्हटलेलं आहे की हा फक्त फळं आणि मुळं खातोय आणि ती जंगलात मिळणार आहेत ना सहज, पण एक एक आकलेचे तारे तोडतात, त्याला आपण काय करू शकत नाही. हां, शुद्ध शाकाहारी हो. हं, आणि त्याने जी हरणं मारलेत, शिकारी केलेत ना, तर ते हरणं नव्हतीच ना. हां, मग तो सोन्याचा हरिण होता का? नव्हता, राक्षस होता ना तो. मग कुठे शिकार केली रामानी? तो म्हणे मांसाहारी होता राम. काय सांगतील? फलमूलाशनौ दांतौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्य तो भ्रातरौ राम लक्ष्मणौ. हे दशरथाचे 2 पुत्र राम आणि लक्ष्मण अशा अवस्थेत जंगलामध्ये आहेत. बरं, नुसते नाही, तरुण रूप संपन्न, अतिशय तरुण आहेत, देखणे आहेत, म्हणून तर शूर्पणखा आली ना पळत तिथे. तरुण रूप संपन्न सुकुमारौ महाबलौ. बरं, सुकुमार दिसत असले तरी ताकद प्रचंड आहे त्यांच्याकडे.
पुंडरीक विशालाक्षो क्षीरकृष्णाजी नांबरो फलमूला शिनवदांतौ तापसौ ब्रह्मचारिणो पुत्रौ दशरथस्येतो भ्रातरौ राम लक्ष्मणो शरण्यौ सर्वसत्वानाम श्रेष्ठ सर्व धनुष्यताम. सर्व धनुष्यांमध्ये तो श्रेष्ठ आहे. जे जे शरण आले त्या सगळ्यांना त्यांनी शरण दिलेली आहे रामाने. कुणालाही मारून टाकलं नाही, दगाफटका केला नाही. अगदी रावणाचा भाऊ, शत्रूचा भाऊ आला तरी सुद्धा त्याला शरण दिली ना. हा जो काही त्याचा गुण आहे त्याचा, तो याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. शरण्यौ सर्वसत्वानाम श्रेष्ठ सर्व धनुष्यताम रक्षक कुलनिहंतारो त्रायेतानो रघुत्तमा. कुलनिहंत कोणाचा आहे? राक्षसांचा. आमच्यासाठी तो तारक आहे. त्रायेतानो रघुत्तमा. आणि मग पुढे जे म्हटलंय आतसज्ज धनुषा इसस्पृशा, ते आम्ही काही वाटेल ते गडबड गोंधळ करून म्हणतो, कसंही म्हणतो, नको तिथे तोडतो शब्द. ते आतसज्ज धनुषा इसस्पृशा अक्षया शुगनी संग संगिनौ. आम्ही वक्षया म्हणतो. हां हां अक्षया शुगनी संग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणाय अग्रतः पती सदैव गच्छताम. आता हा जो श्लोक आहे, या श्लोकावरनं तुम्हाला सांगतो, काहीतरी साधारण 75 किंवा 76च्या एका दिवाळी अंकामध्ये एक सत्यकथा आली होती की आपल्या इथली भारतातली मुलगी अमेरिकेमध्ये होती शिकागोला नोकरीसाठी, काय शिक्षणासाठी असेल, आणि त्यावेळेचे संस्कार होते बऱ्यापैकी, त्यामुळे तिला रामरक्षा वगैरे येत होती. हां, आणि ती रामरक्षा म्हणायची नित्यनेमाने. एक दिवस असं झालं की ती ज्या स्लम एरियामध्ये तिला जागा कमी पैशात पाहिजे म्हणून स्लम एरियात घेतलेली होती, आणि त्या गल्लीतनं जायचं म्हणजे उशीर झाल्यानंतर काय गुंडन दारुडेन हेनतेन सगळे रस्त्यावर, आणि कसं जायचं, छेडछाड होणार, मारामाऱ्या होणार, ही भीती मनात, म्हणून ती शक्यतो लवकर निघायची ऑफिसमधनं. पण एक दिवस असं झालं की तिला उशीर झाला ऑफिसमध्ये, आणि तिची छाती लागली धडधडायला. आता वेळ तर टळून गेली आहे, आता रस्त्यावरती सगळे गुंड असणार आहेत, आणि मी माझ्या घरापर्यंत कशी पोचणार, हा विचार मनात घेऊन तिने रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. आणि रामरक्षा म्हणता 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 ह्या श्लोकावरती ती आली. आतसज्ज धनुषा इसस्पृशा अक्षया शुगनि संग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणाय अग्रतः पती सदैव गच्छताम. आणि पुढचं तिला आठवेना, आणि मग तोच श्लोक ती सारखा सारखा म्हणत राहिली. झालं असं, ती गल्लीमध्ये शिरली, तो खाली मान घालून त्या मनात तो श्लोक चालू होता, आतसज्ज धनुषा इसस्पृशा, आणि ती चाललेली होती. गंमत अशी, ती जवळ आली की सगळे गुंड पटापट बाजूला व्हायचे, दंगामस्ती नाही काय नाही, सगळे शांत उभे राहायचे. ती पुढे जशी जशी जाईल तसतसे सगळ्यांनी हीच प्रतिक्रिया दिली की अगदी किती दारुडा लोळत असला तरी पटकन उठून बाजूला जाईल, कोणी गुंड हातात चाकून आत असला तरी तो बाजूला जाईल. असं करत 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 ती घरापर्यंत आली. तिला काही त्रास झाला नाही. ती बिल्डिंगमध्ये शिरली, आणि त्या बिल्डिंगमधल्या लोकांनी बघितलं संध्याकाळी हिला आलेला. सकाळी जेव्हा ती परत कामाला जायला निघाली ना, त्यावेळेला बिल्डिंगमधल्या लोकांनी विचारलं, काल तुला बघितली आम्ही आलेली, उशीर झाला तुला यायला. हो, मग 2 पोलीस कशाला आले होते तुझ्याबरोबर? ते म्हटले माझ्याबरोबर नव्हते पोलीस. नाही काय सांगते, 2 पिस्तूलधारी पोलीस पुढे चालले होते आणि तू मागणं येत होतीस. ते हे कळलं का? आत सज्ज धनुषा इसस्पृशा अक्षया शुगनी संग संगिनो. म्हणजे काय? हातामध्ये धनुष्य आहे, अक्षय बाणांचा भाता पाठीवर आहे. आतसज्ज धनुषा इसस्पृशा अक्षया शुगनी संग संगिनो. आणि असे हे दोघे राम आणि लक्ष्मण रक्षणाय मम राम लक्ष्मणाय अग्रतपती सदैव गच्छता, माझ्या पुढे चालतायत माझं रक्षण करायला. हा त्याचा अर्थ आहे त्या श्लोकाचा. आणि तिने तो इतका व्यवस्थित तो श्लोक म्हटला होता की 2 पोलीस हातात बंदूक घेऊन तिच्या पुढे चाललेत, म्हणून एकही गुंड तिच्या वाटेला गेला नाही की ही पोलीस घेऊन का आली म्हणून, आणि हिला काही त्यातलं माहिती नाही किंवा तिला ते दिसलेच नाहीत, तिला दिसलेच नाहीत ते. हा अनुभव आहे लिहिलेला तिने ह्याच्यामध्ये की हे असं तुमचं रक्षण करतील. रक्षणाय मम राम लक्ष्मणाय अग्रतपती सदैव गच्छताम. सन्नद्ध कवची खडगी चापबाणो धरो. म्हणजे ते चालतायत, त्यावेळेला रथात नाही आहेत,
खड्ग आहे हातामध्ये, सन्नद्ध कवची खडगे, कवच घातलेलं आहे. चाप बाणो धरो युवा, तलवार पण हातामध्ये आहे, बाण पण आहे, धनुष्य पण आहे, सशस्त्रच आहे तो. हां, कोण मध्ये येईल तुमच्या? सन्नद्ध कवची खडगे चाप बाणो धरो युवा, गच्छद मनोरथोस्माकम रामम पातु स लक्ष्मणा. एवढी खात्री आहे की ह्या पद्धतीने राम लक्ष्मण तुमचं रक्षण करतील. पण ह्याचा अर्थ कळलाय का काय आहे तो? तर करतील ना. कानडी माणसाने तुम्हाला 100 वेळा सांगितलं मी तुझ्या पाठीशी, तुम्हाला काय कळतंय? तो काय की नाही बोलेल तिकडं? हां, कारण मलाच कानडी येत नाही तर मला काय उपयोग आहे? तसं झालंय थोडंसं हे. राम तयार आहे तुमचं रक्षण करायला, पण तुम्हाला कळलं नाही ना कुठं काय करायचं ते. मग हे तसंच. आणि म्हणून घरातनं जेव्हा आपण बाहेर पडतो त्यावेळेला हा श्लोक म्हणावा. आतसज्ज धनुषा ईसस्पृशा अक्षया शुगनिसंग संगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणाय अग्रतपती सदैव गच्छता. हे म्हणत म्हणत आलात तरी चालेल. मी ते आपले दोघं जोडगोळी तुमचं रक्षण करत तुम्हाला इथपर्यंत आणून सोडेल. म्हणजे सांगण्याचा हेतू आहे की स्तोत्र जर तुम्हाला सिद्ध झालं तर काय चमत्कार दाखवू शकतं. आणि त्या स्तोत्रात तुम्ही एवढे जर भिनलेले असाल, हे सगळं तुम्हाला कळलेलं असेल तर अनुभव आलेच पाहिजेत. येत नाहीत म्हणजे काय? मग हे आतसज्ज धनुषा ईशस्पृशा झालं. रक्षणाय मम राम लक्ष्मणाय अग्रतपती सदैव गच्छताम सन्नद्ध कवची खडगी चाप बाणो धरो युवा गच्छन् मनोरथोस्माकम रामम पातु स लक्ष्मणा रामो दासरथी शूरो लक्ष्मणा नचरो बली. हे दशरथाचे पुत्र राम आणि लक्ष्मण हे दोघं शूर आणि बलशाली आहेत. ते सदैव तुमचं रक्षण करतील असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. रामो दासरथी शूरो लक्ष्मणा नचरो बली. काकुत्स पुरुष पूर्ण कौसल्ययो रघुत्तमा. काकुत्स कुळ जे आहे, रामाचं कुळ जे आहे ते काकुत्स. आणि ह्या काकुत्स कुळाचा उद्धार त्यांनी केला. आणि म्हणून काकुत्स पुरुष पूर्ण कौसल्ययो रघुत्तम. कौसल्याचा राम यांनी या तुमच्या कुळाचा उद्धार केला. वेदांत वेदयज्ञेश पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रमा. वेदांत वेदयज्ञेश म्हणजे वेद ज्याच्या जिभेवर आहेत, सगळे वेद मुखोद्गत आहेत, किंवा वेदाचा जिथे संपत जिथे वेद त्याच्यापाशी येऊन, म्हणून वेदांत वेद यज्ञेश. यज्ञ करतो तो. आणि म्हणून वेदांत वेद यज्ञेश पुराण पुरुषोत्तम. पुराण पुरुषोत्तम का म्हणलेला आहे त्याला? पुरुषोत्तम तर तो आहेच, पण राम हा त्याचा अवतार आहे. आम्ही म्हणतो ना विष्णूंचा अवतार आहे. मग हा पुराण पुरुष कोण आहे? तर विष्णू आहे मूळ. म्हणून पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रमा. इत्येतानी जपे नित्यम सद्भक्त श्रद्धयान्विता. श्रद्धा ठेवून म्हणायला हवंय. एकनिष्ठा पाहिजे, रामाबद्दल प्रेम तेवढं असलं पाहिजे, बाकी इकडे तिकडे कुठेही मन जाता कामा नाही आहे. आणि अशा श्रद्धेने जेव्हा तुम्ही ही रामरक्षा म्हणता तेव्हा तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. अश्वमेघाधिकम पुण्यम संप्राप्तोक्तिर्न संशया. आता इथपर्यंत हे म्हटल्यानंतर रामम दुर्वादलश्यामम पद्माक्षम पीतवाससम हे रामाचं वर्णन आलेलं आहे सगळं. हे पुन्हा म्हणजे रामाची स्तुती आलेली आहे. हे म्हणजे जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रमा इत्येत्यानी जपे नित्यम मद्भक्त श्रद्धयान्विता. अश्वमेघाधिकम पुण्यम संप्राप्तोक्तिर्न संशय. अश्वमेघ यज्ञ एवढं पुण्य नुसतं राम 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 म्हणून होणार आहे असं रामरक्षेत सांगितलेलं आहे. अश्वमेघाधिकम पुण्यम संप्राप्तोक्तिर्न संशया. रामम दुर्वादलश्यामम पद्माक्षम पीतवाससम. दुर्वादल म्हणजे हे जशा दुर्वा काळसर रंगाच्या जशा असतात तसा रामाचा रंग आहे. म्हणून रामम दुर्वादलश्यामम. दलश्याम म्हणजे श्याम म्हणजे काळा. मग कसा आहे? तर दुर्वादलांसारखा काळा आहे. रामम दुर्वादलश्यामम. पद्माक्ष म्हणजे कमळाच्या कळीसारखे डोळे आहेत. पद्माक्षम पीतवाससम. पिवळं वस्त्र नेसलेलं आहे, पिवळा पितांबर नेसलेला आहे.
रामम दुर्वादल श्यामम पद्माक्षम पीतवाससम स्तुवंतीर नामभिर्दिव्यैर न ते संसारिणो न रहा. हे आम्ही म्हणताना सलग सगळं म्हणतो, त्यामुळे पटापटा त्याचे अर्थ आमच्या लक्षात येत नाहीत. मग इथे शब्द कसा आहे तो स्तुवंती नामभीर दिव्यैर असे शब्द तोडलेले आहेत ते. मग त्याची स्तुती जी करणारे आहेत ते दिव्य लोकातले असून देत, नाही तर आमच्या इथले असून देत. स्तुवंतीर नाम भीर दिव्यैर न ते संसारिणो न रहा. संसारातल्या तुमच्या ज्या अडचणी आहेत, तुमच्या सांसारिक काही अडचणी आहेत, ते ह्या दिव्य नामानी, हे नाम तुम्ही सतत घेत राहिलात तर त्यातून तरुण जाल. स्तुवंतीर नाम भीर दिव्यैर न ते संसारिणो न रहा. हे इथे झाल्यानंतर पुढे जो श्लोक आहे, रामम लक्ष्मणम पूर्वजम रघुवरम सीतापतीम सुंदरम. काकुत्साचा उच्चार पुन्हा इथे आला. काकुत्सम करुणार्णवम गुणनिधम विप्रप्रियम धार्मिकम. हे रामाचं सिंहासनावर बसल्यानंतरचं वर्णन आहे. रामम लक्ष्मणम पूर्वजम रघुवरम सीतापतीम सुंदरम काकुत्सम करुणार्णवम गुणनिधम विप्रप्रियम धार्मिकम राजेंद्रम सत्यसंदम दशरथतनयम श्यामलम शांतमूर्तीम. म्हणजे सत्याने राज्य केलं त्यांनी. राजेंद्रम सत्यसंदम, दशरथाचा मुलगा, दशरथ तनयम, श्यामलम शांतमूर्ती. उगाच कोणावर चिडचिड नाही, काही नाही, सदा हसतमुख शांतवाद असायचा, म्हणून शांतमूर्ती असं म्हटलेलं आहे. वंदे लोकाभिरामम रघुकुलतिलकम राघवम रावणारीम. रावणाला मारणारा असा हा रघुकुल तिलक जो राम आहे त्याला आम्ही वंदन करतो. आणि मग रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायात पतये नमः. इथे ही रामाची स्तुती संपली. त्याला कुठल्याही नावाने हाक मारा ना, रामभद्र म्हणा, रामचंद्र म्हणा, राम म्हणा, सीतापती म्हणा, ही सगळी नावं त्याचीच आहेत. आणि यातल्या कुठल्याही नावाने त्याला हाक मारली तरी तुम्ही केलेला नमस्कार त्याला पोचतो, असा त्याचा अर्थ आहे. रघुनाथाय नाथाय सीतायात पतये नमः. आणि मग पुढे जे आलेलं आहे, श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम. आता हे वसंत लतिका नावाचा हे आहे, त्याच्या छंद आहे, त्याच्यामध्ये हे म्हणायचं आहे हे म्हणताना. म्हणून तिथे आपण चाल बदलतो. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. इथे परत छंद बदलला. हे ह्या छंदातच म्हणायचं आहे. मग हे सगळं रामाला केलेली ही स्तुतीच आहे सगळी, आणि ही बरीचशी आपल्याला समजण्यासारखी आहे. यात अवघड काही नाही आहे, अवघड शब्द यात काय आलेला नाही आहे. मग ह्यात त्यांनी हे जे म्हटले ना की श्रीराम राम रघु शरणम मम श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी, मनामध्ये सतत त्याचं स्मरण ठेवा. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामी, सतत तोंडाने म्हणा. श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामी, साष्टांग नमस्कार घालतोय. आणि मग श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. आणि मग पुढे त्याला म्हणलंय माता रामो मत्पिता रामचंद्र हा स्वामी रामो मत्सखा रामचंद्र हा सर्वस्वमे रामचंद्रो दयालन्योर ज्ञानन जाने नैव जाने न जाने. बाकीचं मला काही माहीत नाही, तोच जर माझा पिता आहे, बंधू आहे, सखा आहे, सगळं आहे, तर मला बाकीची काही गरज नाही. ज्ञानन जाने नैव जाने न जाने. मग कसं आहे, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तम वंदे रघुनंदनम लोकाभिरामम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. ह्या सगळ्या स्तुती आहेत त्याच्या. मग त्यात पुढे तिथे मारुतीची स्तुती आली. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. रामाबरोबर त्यालाही तिथे नमस्कार केलेला आहे मारुतीला, कारण तो सतत त्याच्या सान्निध्यात आहे आणि राममय झालेला आहे. तुम्हाला सांगतो, जिथे जिथे रामायण
किंवा रामकथा चालू असेल तिथे तिथे कोणत्या ना कोणत्या रूपाने हनुमान येऊन जातात. याचे अनेक दाखले लोकांना आत्तासुद्धा मिळत आहेत. जिथे रामनाम चालू आहे, जिथे रामाचं हे चालू आहे, तिथे येऊन जाणारच हनुमंत. ते कोणत्या रूपाने येतील हे तुम्हाला कळणार नाही, पण येणार ते. आणि मनोजवम मारुततुल्य वेगम हे जे म्हटलेलं आहे, मनोजवम मारुततुल्य वेगम म्हणजे काय माहिती आहे, मनाच्या वेगाने जाऊ शकतो मारुती. तुमचं मन पोचायच्यात मारुती पोचलेला असतो तिथे. म्हणून मनोजव आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. इंद्रियांना ताब्यात ठेवणारा आणि बुद्धिमताम वरिष्ठम असं मारुतीला म्हटलेलं आहे की नाही. मग तो डोंगर उचलून आणेल का? आहे की नाही साधा प्रश्न. येडा होता का तो डोंगर उचलायला? त्यांनी म्हणून म्हटलं की औषधींचा भारा एवढा मोठा बांधला होता की तो लोकांना खालनं वर बघताना डोंगर वाटत होता. तो बुद्धिमताम वरिष्ठम आहे. बुद्धिमताम वरिष्ठम कोणाला म्हटलं आहे? 4 प्रकारचं व्याकरण आहेत आपल्याकडे. त्यातलं पाणिनीचं व्याकरण तुम्हाला संपूर्ण शिकायला 1 जन्म जातो. आणि ही 4च्या 4 व्याकरणं मारुतीरायानं येत होती, म्हणून तो बुद्धिमताम वरिष्ठम आहे. हे क्षणोक्षणी जाणवतं की त्याच्या इतके बुद्धिमान कोणीही नाही. मग म्हणजे वाल्मिकी रामायणाच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे काय? कथा सांगतात की वाल्मिकींनी रामायण लिहिलं आणि हनुमंतांना म्हणाले मी रामायण लिहिलं आहे. ते म्हणले वा छान, उत्तमच, काहीच प्रश्न नाही. मारुती म्हणला मी पण 4 ओळी लिहिलेत. कुठं आहेत? हे म्हटले समुद्रावर दगडावर लिहिलेत. इथं कोण बघायला येते माझं काय लिहिलं आहे ते? नाही मला दाखव ना तू काय लिहिलंयस, मला बघायची उत्सुकता आहे. आणि मारुतीराय त्यांना घेऊन गेले. त्याने केळीच्या पानावर रामायण लिहिलं होतं हनुमंतांनी. आणि ते रामायण वाचल्यानंतर वाल्मिकी रडायला लागले. ते म्हणले का रडता? ते म्हणले अरे हे तुझं रामायण जर लोकांनी वाचलं तर माझं वाचणारच नाहीत. म्हणून मी रडतोय. तो म्हटला हत्तीच्या एवढंच ना. त्याने ती केळीची पानं फाडून टाकली. तो म्हटला अरे एवढं छान लिहिलेलं तू फाडून का टाकलंस? हे मी माझ्यासाठी लिहिलं होतं, तुम्ही लोकांसाठी लिहिलं आहे. लोकांपर्यंत जाऊन दे. मी तुमच्यासाठी हे फाडून टाकतो. मी नाही लिहित रामायण. इतका बुद्धिमताम वरिष्ठम होता तो. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुथमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. आणि म्हणून त्या मारुतीलाही शरण जायचं आहे. आणि तो जर तुमच्यावर खुश झाला तर हा रामरक्षाचा खजिना तो तुम्हाला उघडून देणार 100%. प्रत्येक रत्न तुमच्या हातात देणार त्यातलं. मग त्याच्या पुढचा श्लोक काय आहे? मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम. हे वाल्मिकींचं वर्णन आहे. कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविताशाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. वाल्मिकींना कोकिलेची उपमा दिलेली आहे. आणि ते कुंजन कुठे करतायत? कूजंतम राम रामेती, राम राम असं कुंजन करतायत. मधुरम मधुराक्षरम. आणि हे कुठे करतायत? ते बसून आरुह्य कविता शाखा, कवितेच्या फांदीवर बसून राम राम असं पूजन करणारी वाल्मिकी नावाची ही कोकिळा आहे, असा त्याचा अर्थ आहे. कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम आपदाम पहरतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. आपदाम पहरतारम, आपदांना हरण करणारा राम. दातारम सर्वसंपदाम, तुम्हाला पाहिजे ते देणारा. दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम. इथे शार्दूल विक्रीडित मध्ये म्हणायचं आहे, म्हणून परत इथे चाल बदलली आहे त्याची.
हे जे शार्दूलविक म्हणजे इथपासून बदललेले भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम, इथे ती बदललेली चाल आहे. मग त्याच्या आधीचा जो आहे कूजंत आरुयक कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम, तर तो श्लोक जो आहे तो अनुष्टुप छंदामध्ये येतो, तो साधाच म्हणायचा आहे. पण ज्या वेळेला आपण पुन्हा लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम, पुढचा जो आहे भर्जनम भवबीजानाम तर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम, जो सतत हे राम नाम म्हणतो आहे तर त्याच्याकडे यमदूत बोट सुद्धा दाखवू शकत नाहीत, हे त्यांनी ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. भर्जनम भवबीजानाम, भर्जन म्हणजे भाजणे बरं का. भवबीज म्हणजे काय, आत्ता ह्या जन्मात तुम्ही जी कर्म करताय ना, ही पुढच्या जन्माची पेरणी आहे. हां, आता कोणाशी भांडण गेलंय, एक बी पेरलं, उगवणार आहे पुढच्या जन्मात. आता कोणाशी वैर केलंय, एक बी पेरलं, आणि मग ते जंगल उगवतं नंतर, कारण आयुष्यभर धंदे चालू असतात आमचे. हे जे पेरताना ह्याला म्हणायचं भवबीज. मग हे जे तुमचं पेरलेलं बी आहे हे जाळून कोण टाकेल जमिनीत पेरलेलं, तर भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदा, म्हणजे हे बी जाळून टाकून तुम्हाला सुखसंपदा प्राप्त करून देईल. अर्जनम यमदूता भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम, आणि हे सगळं झाल्यामुळे यमदूत ह्याला घेऊन चला असं बोट सुद्धा दाखवू शकत नाहीत. तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम, सतत जर रामाची गर्जना रामाचं नामस्मरण चालू असेल तर एवढं घडणार आहे. म्हणजे भवबीज जाळण्याची क्षमता सुद्धा रामरक्षेत आहे, एवढी ताकद ह्या रामरक्षेमध्ये आहे. भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम रामो राजमणि सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाभियता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. हे म्हणताना आम्ही फक्त रामाची ही स्तुतीच आहे. सगळ्या राजांचा मुकुटमणी आहे ना, म्हणून रामो राजमणी सदा विजयी असतो, सदा विजय. रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे. मग कुठल्याही नावाने त्याला हाक मारा, पण त्याचं भजन करा. रामेणाभियता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. ही रामरक्षा म्हणत असताना तुम्हाला रात्री दिवसा कसल्याही प्रकारचं कुठेही काही भय राहणार नाही. रामेणाभियता निशाचरचमो रामाय तस्मै नमः. रामान नास्ति परायणम परतरम रामस्य दास्योस्म्यहम. हे जे त्यांनी म्हटलेलं आहे की रामान नास्ति परायणम परतरम, तर म्हणजे आम्ही ज्या काही रामान नास्ति परायणम परतरम रामस्य दास्योस्म्यहम, म्हणजे रामाचे जे दास आहेत त्यांना ह्या कुठल्याही गोष्टी कराव्याच लागणार नाही आहेत. रामान नास्ति परायणम राम परतरम रामस्य दासोस्म्यहम रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर. ज्याच्या चित्तात सतत तो नामाचाच लय झालेला आहे, सारखं नामच येतं आहे ज्याच्या चित्तामध्ये, तर त्याला दुसरं काही बाकी करायची आवश्यकता नाही असं वाल्मिकी ऋषींनी सांगितलेलं आहे. कारण वाल्मिकी नावाचा कोकिळ हे पूजन करतोय ना, कूजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम. मग त्यानेच सांगितलेलं आहे हे रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर. माझा उद्धार कोण करेल, तर हा श्रीराम करणार आहे. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर पार्वतीने शंकरांना विचारलं की ह्याचं महत्त्व काय. तेव्हा त्यांनी सांगितलं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हे शंकरांनी पार्वतीला सांगितलं आहे की एकदा हे म्हटलं ना तर 1000 सहस्त्रनाम म्हटल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हणायला नको, रामरक्षा म्हटली की त्यात आलं ते. सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. इथे ही बुधकौशिक ऋषींनी लिहिलेली
रामरक्षा संपूर्ण झाली. आता ह्यात जे मंत्र आहेत हे जर तुम्हाला सिद्ध करायचे असतील तर चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी हे रामाचं नवरात्र आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी या काळामध्ये रोज 21 वेळा जर रामरक्षा म्हटलीत तर ती सिद्ध होते. त्याच्यानंतर अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हे देवीचं नवरात्र. त्या नवरात्रात सुद्धा ही रामरक्षा 21 वेळा म्हटलीत तर ती सिद्ध होते. आता हे संख्या सांगितली मी, पण त्यांनी सांगितलंय की हे 9 दिवस उपास करायला हवेत, हविषान्न खायला हवं, जेवढं शुद्ध राहता येईल तेवढं राहायला हवं, आसन शुद्धी हवी, त्याच्यानंतर स्थानशुद्धी हवी. आणि हे सगळं करून अगोदर चौरंगावरती तांदूळ हांतरून त्याच्यावर कलश ठेवून त्याच्यावर रामाची स्थापना करायची आहे, रामाची पूजा करायची आहे म्हणजे प्रतिपदेला. आणि त्याच्या म्हणजे ते रामाचं नवरात्र म्हणा किंवा देवीचं नवरात्र म्हणा, तुम्ही ज्या नवरात्रात करणार असाल तेव्हा. आणि मग वेळ एक ठरवून एका वेळेला शक्यतो पहाटे 3:30 ते 5:30 ह्याच्या आत ही रामरक्षा म्हणून झाली पाहिजे. रामरक्षेबद्दल अजून एक गैरसमज आहे की रामरक्षा फक्त संध्याकाळीच म्हणतात ना गुरुजी. तुम्हाला सवय लागली संध्याकाळी म्हणायची. रामरक्षा त्रिकाळ म्हणा असं सांगितलेलं आहे. म्हणजे सकाळी म्हणा सूर्योदयाच्या वेळेला, दुपारी म्हणा माध्यान्हाच्या वेळेला आणि संध्याकाळी म्हणा. असं 3 वेळेला रामरक्षा जर म्हटलीत तर तुमचं रक्षण आहे. आणि एक चूक आम्ही करतो रामरक्षा म्हणताना की रामरक्षा म्हणून झाल्यावर भीमरूपी म्हणतो. ते मात्र आवर्जून म्हणतो. अगोदर भीमरूपी म्हणायचंय, मध्ये रामरक्षा म्हणायची आणि पुन्हा भीमरूपी म्हणायचंय. का? हनुमत कीलक, चावी लावा खजिना उघडा. तुमचं काम झालं की पुन्हा चावी लावून बंद नको का करायला? तर तुम्ही उघडतच नाही, नुसतीच चावी घालून शेवट करता त्याचा, मिळत काहीच नाही. आणि म्हणून पहिल्यांदा भीमरूपी, नंतर भीमरूपी, मध्ये रामरक्षा. कोणी हनुमान चालिसा म्हणत असेल तर आधी हनुमान चालिसा, रामरक्षा, मग परत हनुमान चालिसा असं म्हटलं गेलं पाहिजे. ही रामरक्षा ग्रहणात सिद्ध करता येते, चंद्रग्रहणात, सूर्यग्रहणात, अधिक महिन्यात, अशी वेगवेगळ्या वेळेला सिद्ध करता येते. त्या प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या संख्या वेगळेल्या आहेत. त्याच्या कशा म्हणायच्या काय ते या संख्या वेगळेल्या आहेत. आणि हे श्लोक तुमचे जेव्हा जास्तीत जास्त वेळा म्हणून होतात तेव्हा ती सिद्ध होते रामरक्षा. आता गंमत बघा की घरातल्या आजीबाईंनी रामरक्षा म्हणून जर मुलाला अंगारा लावला तर त्याला लगेच त्याचं रडणं थांबतं, ताप असेल तर ताप उतरतो, अन्य काही अडचणी असतील त्या दूर होतात. पण आईने म्हणून लावलं की होत नाही. महाफरक का? तर आमची ही 70-80 वर्षाची आजी या वयाची होईपर्यंत रोज रामरक्षा म्हणते. म्हणजे किती वर्ष झालेत रामरक्षेला? आणि आई म्हणते तिला किती वर्ष झालेत? तिच्या दुप्पट झाली असतील ना हिची आवर्तनं, ताकद नाही का वाढली तेवढी? आणि म्हणून घरातल्या म्हाताऱ्या माणसाने रामरक्षा म्हणून अंगारा लावला तर लवकर फरक पडतो. ज्याने सिद्ध केले त्याने लावा. मग रामरक्षा वापरायची कशी? पुष्कळ तो तांत्रिक भाग पुष्कळ आहे बरं का, पण ते ज्याला ती सिद्ध करून वापरायचे त्यांच्यासाठी ते सांगितलेलं आहे. पण एक सांगतो की समजा एखादा मनुष्य आजारी आहे, त्याच्यासाठी तुम्ही उपचार म्हणून रामरक्षा म्हणणार असाल, अगोदर थोडीफार तुम्हाला ती सिद्ध असली पाहिजे. उगाच नाही तो अगोदरपणा करायला जायचं नाही, नाहीतर तो रोग तुमच्यावर उलटेल. हां, पण आपल्याला खात्री आहे की आपण करू शकतो ह्याला बरं. तर अशा वेळेला 5 गुलाबाची फुलं घ्यायची, तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं, तो जो मनुष्य आजारी पडलेला आहे त्याच्यासमोर ते जवळ भांडं ठेवून तिथे बसायचं. आणि हे शिरोमे राघव पातू भालम दशरथात मजा जे सांगितलं ना आत्ता मी, या प्रत्येक अवयवावर 4 फुलं पाण्यात ठेवायची, एक आपल्या हातात ठेवायचं. आणि शिरोमे राघव पातू म्हणताना डोक्यावर फुल ठेवायचं आहे. तिथे 11 वेळा रामरक्षा म्हणायची. भालम दशरथात मजा, इथे 11 वेळा रामरक्षा म्हणायची.
कौसल्य दृश्यो पाहतो, इथे 11 वेळा रामरक्षा म्हणायची. घ्राण म्हणजे जेवढे आपण ते अवयवांची नावं घेतो त्या प्रत्येक ठिकाणी ते ठेवून रामरक्षा 11 वेळा म्हणायचे. आता रामरक्षा 11 वेळा म्हणल्यावर तुम्ही असं कराल, तसलं काही करायचं नाही. अख्खी रामरक्षा म्हणायची नाही आहे. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, शिरोमय राघवपासून पादो विभीषण श्रीदत्तपर्यंत हीच रामरक्षा आहे. बाकी सगळे स्तोत्र वगैरे हे सगळं आहे. तर ते त्या अवयवांवर 11 वेळा जेव्हा तुम्ही ते म्हणता आणि त्याच्यानंतर काय करायचं, ते तुमच्या हातात जे फूल आहे ते देवाला व्हायचं. आणि ती पाण्याची 4 फुलं ठेवली होती रामरक्षा म्हणताना, ती काढून त्या पेशंटच्या डोक्याखाली ठेवा आणि ते पाणी त्याच्या अंगावर शिंपडून टाका. वाटलं तर प्यायला द्या, रामरक्षेचं पाणी आहे. जशी ती फुलं सुकत जातात ना, तसा तो रोग बरा होत जातो. ती फुलं पूर्ण सुकेपर्यंत माणूस बरा झालेला असतो. पण ही सगळी तंत्र करताना आधी सगळी माहिती पाहिजे, अर्धवट अक्कल नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तेवढी तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे की मी रामरक्षा म्हटल्यावर हे बरं होणार आहे. त्याच्यासाठी तेवढी आवर्तनं तुमची झालेली पाहिजेत रामरक्षेची. आणि म्हणून सिद्ध केल्याशिवाय हे असले प्रयोग करायला जाऊ नका. रामरक्षेचे प्रयोग पुष्कळ आहेत. रामरक्षा जारण मारण म्हणून पण वापरता येते. हे माहीत नसेल तर सांगतो, एखाद्याचं वाटोळं करायला पण रामरक्षा उपयोगाला येते. ती हे बघा, ती सिद्ध झाली की ते शस्त्र आहे. ते शस्त्र शत्रूलाच मारेल असं नाही ना, कोणालाही मारू शकतं. पण त्यात त्यांनी ग्रंथात स्पष्ट म्हटलेलं आहे की ही जी 6वी विद्या म्हणजे जादू, चेटूक, तारण मारण, याच्यामध्ये जर तुम्ही रामरक्षा वापरली तर तुमची सक्सेस होईल. पण तुम्हाला मेल्यावर गती नाही. तुम्ही पिशाच्य होऊन येतच राहायचं मग. अर्थात रामरक्षा म्हणून समोरच्याचं वाटोळं व्हावं असं म्हणणारी लोक खूप कमी असतील, पण असंही होऊ शकतं हे पुढचं सांगतोय. हां, कारण शेवटी मंत्र हे शस्त्र आहे, ते दोन्ही बाजूनी वापरता येतं. आणि म्हणून मंत्र देणारा पहिल्यांदाच सांगतो याचा वाईट विनियोग मी करणार नाही, हे शपथ घ्या आधी. केला तर चांगलाच उपयोग करेन. आणि होतो. तुम्हाला सांगतो, तुम्ही श्रद्धा ठेवा. घरात कोणाला ताप आला असेल, डोक्यावर हात ठेवा, रामरक्षा म्हणा. शेजारी भांड्यात पाणी ठेवा. काय तुम्हाला 11 वेळा म्हणायचे असेल 11 वेळा म्हणा. ते पाणी त्याच्यावर शिंपडात, उरलेलं प्यायला द्या. ते पाणीही चार्ज झालेलं असतं आणि तो माणूस बरा होतो. अनुभव घेऊन बघा. हाच प्रकार भीमरूपीचा आहे. 11 वेळा भीमरूपी म्हणायचं, डोक्यावर हात ठेवून ताप उतरतो. ही आमची सगळी स्तोत्र आहेत ना, याच्यात ताकद आहे प्रचंड. आम्हाला ते शब्द कळलेले नसल्यामुळे आमचा हा गोंधळ होतोय. असो, मला जेवढी समजली तेवढी रामरक्षा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. माझ्या ह्याच्यापेक्षा असेलही त्यात अजून ज्ञान, पण मला एवढंच समजलं ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्हालाही ते समजलं असेल असं मला वाटतंय. आणि या 22 तारखेपासून करा सुरुवात आणि काहीतरी रामकडनं मिळवा. हीच त्या रामाला मी प्रार्थना करतो की बाबारो, या सगळ्यांना ते दे, जे जे यांना हवं आहे ते सगळं त्यांना मिळावं, अशी रामाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आजचं आपलं सेशन इथे थांबवतो. जय श्रीराम. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.